नमस्कार. आज या संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट अक्षय बडे यांनी आणीबाणीचे अर्धशतक या विषयावर तुमच्याशी संवाद करण्यासाठी निमंत्रित केल्यावरून आपण हा संवाद सुरू करत आहोत. प्रथम मी ॲडव्होकेट अक्षय बडे यांचे आभार व्यक्त करतो की आजच्या या दिवशी की जो लोकशाहीमध्ये एक काळा दिवस म्हणून पाळला जातो, लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीय नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्काचा संकोच करणारा असे जे आणीबाणीचं पर्व होतं त्याचं विश्लेषण मित्रांनो आपण आज करणार आहोत. हे फक्त आणीबाणीचं विश्लेषण नाही, आज आपण 1 तास सव्वा तासभर याचं विश्लेषण ऐकणार आहोत. जसं संविधान निर्मिती झाली, जसं भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली, तत्पश्चात लगेचच काही महिन्यातच संविधानाची निर्मिती झाल्याबरोबर काही महिन्यातच या भारताच्या संविधानाचं पालकत्व, गार्डियनशिप ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे कोणाकडे असावं याच्यावरनं वाद सुरू झाला. आणि तो वाद थेट 1977 सालापर्यंत चालू होता. म्हणजे 50 साली सुरू झालेला हा वाद सुमारे त्यानंतर 77 सालापर्यंत चालू राहिला आणि शेवटी घटनेचं पालकत्व हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्याकडेच कसं राहील याच्यावरती 1973 साली शिक्कामोर्तब झालं. हा संपूर्ण इतिहास आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि मग सगळ्यात शेवटी काय घडलं नेमकं त्या 21 महिन्यामध्ये, नेमकं काय घडलं त्या सुमारास की जेव्हा आजच्या दिवशी मध्यरात्री 11 ते 12च्या सुमारास अशा प्रकारची आणीबाणी जारी केली गेली. आणीबाणी जारी केली असं म्हणतात. इट इज प्रोक्लेम्ड. इट इज नॉट डिक्लेअर्ड बट इट इज प्रोक्लेम्ड अँड हेन्स दॅट emergency has been proclaimed today in the midnight between 11 to 12. मित्रांनो, त्याला इतकी वर्ष झाली तरीही आपल्या भारतीय या राज्यव्यवस्थेमध्ये असलेला तो काळा डाग पुसला जात नाही. त्याची जी कसं आपल्याला एखादी जखम होते त्याला खपली धरते आणि ती खपली निघाली की पुन्हा रक्त बळबळतं, तशा प्रकारच्या या घटनेच्या वरती आलेल्या ह्या प्लॉटच्या आठवणी पुन्हा पुन्हा येत असतात. जर का आज आपण विविध वर्तमानपत्र वाचले असतील तर खूप लोकांनी आज त्याच्याविषयीच्या आपल्या आठवणी लिहिलेल्या आहेत. सुमारे 21 महिने लाखो भारतीयांना विना चौकशी, कोणत्याही प्रकारची चौकशी न करता, तुझ्यावरती काय आरोप आहे बाबा याची चौकशी न करता, त्याला कुठलीही संधी न देता अशा लोकांना विविध तुरुंगांच्या मध्ये डांबून ठेवलेलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवलेलं होतं. हा सगळा इतिहास मित्रांनो आपण पुढच्या तास सव्वा तासामध्ये बघणार आहोत. याची सुरुवात होते भारतीय संविधानाच्या निर्मितीतून. खरं पाहता आजचा तो आपला विषय नाही. आजचा विषय आहे आणीबाणी आणि आणीबाणीचे झालेले परिणाम. मात्र तरीही ते समजावून घेण्यासाठी आपल्याला हे बघितलं पाहिजे की नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये हे संविधानाची निर्मिती कोणत्या पार्श्वभूमीवर झालेली होती. अनेक शतकांच्या पारतंत्र्यातून भारतीयांनी अखेर आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आणि आम्हाला स्वतःची स्वतंत्र राज्यघटना पाहिजे आणि आम्ही आमची राज्यघटना स्वतःच लिहू असा आग्रह धरलेला होता. या सगळ्यांची सुरुवात 1857 साली झालेली होती. ब्रिटिश लोक त्याला 1857चे बंड असं म्हणतात, पण आम्ही भारतीय असं म्हणतो. ते आमचा स्वातंत्र्याचा इतिहास होता. ते स्वातंत्र्याची लढाई होती. आणि मग त्या स्वातंत्र्याच्या लढाईतून भारतामधून इंग्लिश सत्ताधीशांना एक संदेश गेला की आपण ह्यांच्यावरती फार राज्य नाही करू शकणार. आता हे लोक चवताळलेले आहेत, यांना लोकशाही समजते आहे, यांना स्वतःचं सरकार समजतं आहे. आणि म्हणून त्यांनी भारतीयांच्यासाठी 1858 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट पारित केला. आणि तेव्हापासून 1858 सालापासूनच हळूहळू आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याकडे आपला प्रवास सुरू झाला. या प्रवासाची सांगता शेवटी पुढे 1930 सालापासून जास्त प्रखर झाली. आम्हाला आमचं संविधान पाहिजेच, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजेच, पण इतर देशासारखं आम्हाला ते भारतीय संविधान हे तुम्ही लिहिलेलं नको,
ब्रिटिश संसदेनं लिहिलेलं नको, आम्हाला आमचं संविधान आम्ही स्वतः लिहिलेलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी भारतीयांच्याकडनं होत होती. खरं पाहता संविधान समिती किंवा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली हे शब्दप्रयोग प्रथम M.N. रॉय नावाच्या एका कम्युनिस्ट लीडरने केलेले होते. संविधान समिती हा विषय त्यांनी प्रथम मांडलेला होता आणि 1900 त्याच सुमारास जी स्वराज्य पार्टीची रांची इथे मोठी कॉन्फरन्स झाली, त्या कॉन्फरन्समध्ये या संविधान संबंधाने आणि ते आम्ही तयार करू या संबंधाने प्रथम मागणी झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेवटी ब्रिटिश संसदेला कळून आलं की भारतीयांना पूर्ण आता स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्यांची घटना त्यांनाच लिहू देत. त्यासाठी त्यांनी द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 पारित केला. आणि जेव्हा हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 पारित केला, त्यानंतर दरवर्षी छोट्या छोट्या त्याच्या दुरुस्त्या येत गेल्या आणि अशा दुरुस्त्या येत येत त्यानंतर ऑगस्ट ऑफर नावाची एक ऑफर इंग्लिश लोकांनी आपल्याला दिली, तीही आमच्या राज्यकर्त्यांनी नाकारली, आमच्या स्वातंत्र्यवीरांनी नाकारली. आणि मग सगळ्यात शेवटी 1946 साली कॅबिनेट मिशन नावाचा प्रस्ताव इंग्रजांच्याकडून आला. आणि जो कॅबिनेट मिशन हा प्रस्ताव इंग्रजांच्याकडून आला, मग त्यात काही बदल करण्यात येऊन शेवटी भारताला अशा प्रकारचं संविधान द्यावं आणि अशा प्रकारच्या संविधानाची निर्मिती करावी असं ठरलं. आणि त्यासाठी संविधान समिती स्थापन करावी असं ठरलं. अशी संविधान समिती किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली असं म्हणतो, ती कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीची स्थापना करायचं ठरवलं. त्यासाठी अप्रत्यक्ष निवडणुका घेण्यात आल्या. प्रत्यक्ष निवडणुका म्हणजे अडल्ट फ्रँचाईज, प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार असता तर जनरल इलेक्शन. परंतु या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीसाठी अशा प्रत्यक्ष नेमणुका किंवा निवडणूक झाली नाही, तर प्रॉपर्टी धारण करणारे किंवा ठराविक प्रकारच्या वर्गांना जे कॉर्पोरेशनचा टॅक्स भरतायत किंवा अशा प्रकारच्या लोकांना फक्त ते मतदानाचे अधिकार दिले गेले. आणि त्यांच्यातून भारतभरातून तेव्हाचा भारत अधिक पाकिस्तान या सगळ्यांच्या मधून 389 इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह अँड सम रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द इंडियन स्टेट्स, जे राजे राजवाडे होते त्यांचे प्रतिनिधी, निवडलेले प्रतिनिधी असे मिळून 389 प्रतिनिधी निवडले गेले. असे जेव्हा 389 प्रतिनिधी निवडले गेले, त्यांच्याकडे हे काम द्यायचं ठरलं. आणि त्यासाठी त्या संविधान समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 दिल्ली येथे निमंत्रित करण्यात आली. मात्र त्या सुमारास बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला होता की आम्ही तुमच्यात येणार नाही, आम्हाला वेगळा पाकिस्तान पाहिजे, आम्ही तुमच्या संविधान समितीचे घटक राहणार नाही. आणि म्हणून त्या दिवशी त्या मुस्लिम लीगचे किंवा पाकिस्तानात समाविष्ट होणाऱ्या त्या सगळ्या प्रतिनिधींनी त्या बैठकीवरती बहिष्कार घातला. आणि मग पाकिस्तानसाठी वेगळी समिती आणि भारतासाठी वेगळी समिती असे त्या 389 प्रतिनिधीचं रूपांतर झालं. आणि त्यापैकी जे भारताची समिती होती त्यासाठी वेगळे सदस्य आणि त्यांच्या समितीमध्ये 90 सदस्य त्याच्यातून कमी करण्यात आले. या समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 दिल्लीमध्ये झाली आणि त्याची शेवटची बैठक किंवा शेवटचं रूपांतर 26 नोव्हेंबर 1946 झालं. आणि त्या दिवशी ही 1949 झालं आणि त्या दिवशी भारताची राज्यघटना ही अंमलात आली. आणि म्हणून जर का तुम्ही प्रिएम्बलचं शेवटचं वाक्य पाहिलं, वी हिअर बाय अडॉप्ट एनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्स धिस कॉन्स्टिट्यूशन, ते कुठून आलं शेवटचं वाक्य? जे भारतीय पहिल्यापासून म्हणत होते की आमची राज्यघटना आम्हीच आम्हाला देणार आहोत, मग काय झालं? वी हिअर बाय अडॉप्ट एनॅक्ट अँड गिव्ह टू अवर सेल्स, आम्हीच तयार केली, आम्हीच मान्य केली आणि आम्हीच आमच्या हाताला दिली. म्हणजे थोडक्यात ही आम्ही आमच्यासाठी आपल्या भारतासाठी बनवलेली ही अशा प्रकारची राज्यघटना आम्ही आम्हालाच देऊन टाकली. आणि मग ही राज्यघटना करताना मित्रांनो आपण अभ्यास केला असेलच, परंतु आमच्या राज्यकर्त्यांनी ज्यामध्ये 75 बॅरिस्टर्स अँड लॉयर्स होते, त्या 75 बॅरिस्टर अँड लॉयर्स आणि इतक्या टॉवरिंग पर्सनॅलिटीज होत्या की त्यांनी भारतभरच्या नव्हेच जगभरच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. सुमारे 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला आणि ज्या प्रत्येकामध्ये चांगलं होतं ते घेण्यात आलं. जसं बघा मधमाशी असते ना, ते फुलावरती बसते आणि प्रत्येक फुलातनं आवश्यक तो मध घेऊन येते, तसं आमच्या राज्यकर्त्यांनी विविध देशांना भेटी दिल्या आणि त्या भेटी देऊन त्या देशातल्या राज्यघटनेतलं चांगलं घेतलं. उदाहरणार्थ फंडामेंटल राईट्स अमेरिकन राज्यघटनेतनं घेण्यात आले. उदाहरणार्थ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेतनं घेण्यात आले. उदाहरणार्थ त्या आर्टिकल 21 मधल्या काही ओळी ह्या आपण जपानच्या राज्यघटनेतनं घेतल्या. आणि आज जो आपला विषय आहे आणीबाणी, हा आपण
हिटलरच्या देशातील, जर्मनीच्या देशातील वेमर कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आम्ही चांगलं गोळा केलं. भारतीय राज्यघटना निर्माण झाली आणि मग सगळ्या नागरिकांना वाटलं, अरे आता आपला देश स्वतंत्र झालेला आहे. आता आपले राज्यकर्ते, आता जे स्वातंत्र्यवीर होते, जे देशासाठी भांडत होते, आता ते राज्यकर्ते झाले, ते पॉलिटिकल पार्टीज मध्ये आले आणि मग देशाचं स्वरूप बदलायला लागलं. कालपर्यंत जे स्वातंत्र्य सेनानी होते, कालपर्यंत जे भारताच्या हितासाठी लढत होते, जेव्हा ते राज्यकर्ते झाले, जेव्हा त्या खुर्चीवरती बसले, त्यांचा टोटल अप्रोचच बदलून गेला. हा अप्रोच कसा बदलला, त्याची सुरुवात लगेचच काही महिन्यातच झाली. मित्रांनो, आपण असं पाहिलं की कधी राज्यघटना अंमलात आली, दिस 26 डे ऑफ नोव्हेंबर 1949. असं झाल्याबरोबर लगेचच स्वातंत्र्य मिळालं होतं 47ला, 49ला राज्यघटना अंमलात आली. हे सगळं झाल्याबरोबर लगेचच काही महिन्यातच बिहार प्रांतामध्ये एक कायदा करण्यात आला. दॅट वॉज बिहार जमीनदारी ॲबॉलिशन ऍक्ट ऑफ 1950. म्हणजे थोडक्यात बिहार प्रांतामध्ये हे जे सेलिंग असतं जमिनीच्या होल्डिंगवरती, त्याच्यावरती बंधन करणारा कायदा करण्यात आला. आणि मग त्या कायद्याखाली कामेश्वर सिंग नावाच्या एका राजानं एक खटला पटना हायकोर्टामध्ये दाखल केला. त्याचं म्हणणं होतं, धिस लॉ ऑफ द बिहार लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज व्हायलेटिव्ह ऑफ माय फंडामेंटल राईट टू प्रॉपर्टी. इट बिंग व्हायलेटिव्ह ऑफ माय फंडामेंटल राईट टू प्रॉपर्टी, इट शुड बी विशिएटेड, इट शुड बी डिक्लेअर्ड टू बी अनकॉन्स्टिट्युशनल. आणि पटना हायकोर्टानं 1950 साली तो बिहार प्रांताच्या असेंब्लीनं केलेला कायदा रद्दबादल ठरवला. इट बिंग व्हायलेटिव्ह ऑफ फंडामेंटल राईट. कुठं बरं ही पॉवर मिळाली मित्रांनो? ही सगळी पॉवर तुम्हाला माहितीच आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 मध्ये लिहिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या कलम 13 मध्ये असं म्हटलेलं आहे, त्याचे 2 पार्ट आहेत, अ आणि ब किंवा 1 आणि 2. पहिल्यामध्ये असं म्हटलेलं आहे की असा जो कोणताही जुना कायदा की जो घटना येण्याच्या आधीपासून अस्तित्वात होता, जर का तो घटनेच्या तत्वाशी विसंगत असेल, दॅट विल बी व्हाईड टू दॅट एक्सटेंट. जुना कायदा, मग घटना आली, हा जुना कायदा जर का ह्या घटनेच्या विरुद्ध असेल तर काय होईल? दॅट लॉ विल बी व्हाईड टू द एक्सटेंट ऑफ द इनकॉन्सिस्टन्सी. आणि दुसरा क्लॉज असं म्हणतो की यानंतर जर का स्टेटनं, पार्लमेंटनं किंवा कोणत्याही कायदे मंडळानं, विधिमंडळानं असा कोणताही कायदा केला which is violative of the principles enshrined therein, then it shall be void to that extent. आधीचा कायदा वाईड, नंतरचा कायदा वाईड. कशाशी निगडीत? कॉन्स्टिट्यूशनशी. जर का भारतीय राज्यघटनेच्या पार्ट 3च्या जर का तो विरुद्ध असेल तर तो काय होईल? वाईड किंवा तो बेकायदेशीर ठरेल. मग आता पटना हायकोर्टाने सांगितलं, तुम्ही केलेला हा सेलिंगचा कायदा एखाद्या शेतकऱ्याची जमीन जर का तुम्ही त्याच्याकडनं काढून घेणार असाल तर तुम्हाला हे करता येणार नाही आणि म्हणून तो बेकायदेशीर आहे. हे झाल्याबरोबर त्या बिहार प्रांताच्या मुख्यमंत्री आणि तत्सम सगळ्या पुढाऱ्यांनी नेहरूंच्याकडे तक्रार केली की असं जर झालं तर आम्हाला कोणताही कायदा करता येणार नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचे लोकहिताची कामं करता येणार नाहीत. यू मेक द अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन. आणि लगेचच 49ला कॉन्स्टिट्यूशन आली. काही महिन्यामध्येच भारतीय राज्यघटनेमध्ये पहिली दुरुस्ती झाली. फर्स्ट constitutional amendment was effected in the year 1951 itself. First constitutional amendment. आणि काय कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली? अशा प्रकारची भारतीय राज्यघटनेमध्ये अमेंडमेंट केली की ज्याद्वारे 9वं शेड्यूल निर्माण करण्यात आलं. भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा भारतीय राज्यघटना 49 साली पारित करण्यात आली तेव्हा फक्त 8 शेड्यूल होते, 8 जोडपत्र होते. आता या पहिल्या ह्या अमेंडमेंटने त्याला आता 9वं शेड्यूल जोडून टाकलं आणि भारतीय राज्यघटनेच्या मूळ कलम 31 मध्ये बदल करण्यात आला. आणि असं शेवटी ठरवलं की कोणताही कायदा संसदेने केला असेल किंवा स्टेट असेंब्लीने केला असेल, जर का तो 9व्या शेड्यूल मध्ये टाकला मग तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही. इट्स व्हॅलिडिटी, इट्स व्हायरिस, इट्स कॉन्स्टिट्युशनॅलिटी कॅनॉट बी चॅलेंज वन्स इट इज पुट इन द 9th शेड्यूल. सगळं समजलं? म्हणजे काय झालं तर जर का संसदेने कोणताही कायदा केला किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळानं कोणता कायदा केला आणि जर का तो कुठे ठेवला 9व्या शेड्यूल मध्ये टाकला की मग त्याची वैधता तपासायची नाही. दॅट इज ऍब्सोल्युटली प्रोटेक्टेड. दॅट इज कॉल्ड ॲज सेव्हिंग क्लॉज इन लॉ.
कायद्यामध्ये त्याला सेव्हिंग क्लॉज असं म्हणतात. अशा प्रकारचा एक होल्ड ऑल सेव्हिंग क्लॉज टाकला आणि त्याच्याद्वारे ते संरक्षित केलं. त्याचं वर्णन जर करायचं असेल ना मित्रांनो, आपल्याला खगोलशास्त्र माहिती आहे. खगोलशास्त्रात बघा ब्लॅक होल्स असतात. काय असतं ब्लॅक होल? ते ब्लॅक होल जे असतं ना, ते ब्लॅक मॅटर जे असतं ना, ते अनेक ग्रहांना गिळून टाकत असतं. त्याच्यापासून कोणाची सुटका होत नाही. तसं हे 9वं शेड्यूल मित्रांनो दुसरं तिसरं काहीही नव्हतं. तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक ब्लॅक होल तयार करण्यात आलं. आणि जर का सरकारला असं वाटलं की नागरिकांच्या मूलभूत हक्काचा संकोच करायचा आहे, त्याच्या विरुद्ध एखादा कायदा करायचा आहे, तर त्यांना करता यायला लागला. का? कारण पहिल्या या घटना दुरुस्तीनं त्यांना अशा प्रकारचं एक संरक्षण देऊन टाकलं. कायदा करायचा आणि कुठे टाकायचा? 9th शेड्यूल. तो 9th शेड्यूल मध्ये टाकला की मग कोर्टात त्याच्या विरुद्ध रिलीफ मागता येत नव्हता. मागितला तरी तो कोर्टाला देता येत नव्हता. इथून सुरुवात झाली. म्हणजे हक्क दिले कधी? 49ला. काढून कधी घेतले? 50ला. म्हणजे काही महिन्यातच हे काढून घेण्यात आले. याच्या पुढची इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हक्क कोणी दिले होते? पार्लमेंटने दिलेत का? नाही. हक्क कोणी दिले? भारतीय राज्यघटनेने. भारतीय राज्यघटनेची निर्मिती कोणी केली? संविधान समितीने. ती संविधान समिती मित्रांनो यावेळी अस्तित्वात होती. भारताची राज्यघटना आम्ही जरीही 49 साली आत्मसात केली, आम्हाला दिली, ती अंमलबजावणी पात्र झाली, तरीही ती संविधान समिती, घटना समिती बरखास्त झालेली नव्हती. कारण भारतामध्ये ह्या राज्यघटनेनं 3 स्तंभ निर्माण केले होते. काय? पार्लमेंट, दुसरं एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं म्हणजे आपली न्यायसंस्था. पण हे सगळे केल्यानंतर न्यायसंस्था अस्तित्वात आली, मात्र पार्लमेंट अस्तित्वात यायचं होतं. आणि पार्लमेंट अस्तित्वात येण्यासाठी काय करावं लागतं? निवडणूक, इलेक्शन. आणि अजून ते इलेक्शन झालेल्या नव्हत्या. आणि ह्या सगळ्या इलेक्शन 51-52 साली व्हायच्या होत्या. म्हणजे इलेक्शन अजून पुढे होत्या, पार्लमेंट अजून पुढे यायचं होतं. आणि तोपर्यंत पार्लमेंट कोण आहे? लॉ गिव्हर आम्हाला. आणि तोपर्यंत पार्लमेंट म्हणजे 1947च्या इंडिपेंडन्स ऍक्ट मध्ये स्पेसिफिक तरतूद करण्यात आली होती. जोपर्यंत जनरल इलेक्शन भारतात होत नाहीत आणि पार्लमेंटची निर्मिती होत नाही, संसदेची निर्मिती होत नाही, तोपर्यंत ही जी घटना समिती आहे ना, जी संविधान समिती आहे, द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आहे, तेच पार्लमेंट. सो दॅट वॉज ट्रीटेड ॲज अन इंटेरिम पार्लमेंट. म्हणजे थोडक्यात ती घटना समिती घटनेचं काम संपल्याबरोबर तिला काय स्वरूप मिळालं? पार्लमेंट. इट वॉज ट्रान्सफॉर्म इनटू इंटेरिम पार्लमेंट, हंगामी संसद. आणि त्या आधीच्या घटना समितीनं आम्हाला हक्क दिले आणि ह्या हंगामी पार्लमेंटने काढून घ्यायला सुरुवात केली. दिस इज द स्टार्ट स्टोरी ऑफ धिस. हे सगळं जेव्हा कळालं त्यांना की अरे आपला कायदा तर यांनी रद्द ठरवलेला आहे, त्यांनी पहिली घटना दुरुस्ती करून टाकली. मग त्यांना कळालं की आता इथून पुढे काय करायचं असलं तर काय करायचं? कायदा करायचा आणि करायचं. असे त्यांनी बऱ्याच मोठ्या संख्येनं कायदे करायला सुरुवात केली. कायदा करायचा, 9th शेड्यूल मध्ये टाकायचा, इट इज प्रोटेक्टेड. असं करत असताना पहिली घटना दुरुस्ती झाली, 4थी घटना दुरुस्ती झाली. आणि हे झाल्यानंतर मात्र हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये 1951 मध्ये चॅलेंज करण्यात आलं. ती जी पहिली केस याच्यावरून निर्माण झाली, ती पहिली केस होती कोणची? शंकरी प्रसाद व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्या शंकरी प्रसाद व्हर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये 5 न्यायमूर्तींच्याकडे हे सोपवण्यात आलेलं होतं. आणि एकच सांगितलं त्यांना की कलम 368 अन्वये जर का भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली तर कलम 13 प्रमाणे ती अवैध ठरवता येईल काय? ती अनकॉन्स्टिट्युशनल ठरवता येईल काय? त्याला व्हाईड म्हणता येईल काय? आणि 5 विरुद्ध 0 मताने सुप्रीम कोर्टाच्या 5ही न्यायमूर्तीने सांगितलं की असं होणार नाही. जेव्हा जेव्हा कलम 368च्या आधारे संसद जर का घटनेमध्ये दुरुस्ती करत असेल तर त्याला लॉ म्हणायचं नाही. इट इज नॉट लॉ. दिस इज कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अँड दॅट इज नॉट लॉ अँड देअरफॉर कॅनॉट बी चॅलेंज बिफोर द कोर्ट्स. असं झाल्याबरोबर पार्लमेंटला निर्बंध सत्ता मिळाली. काय सत्ता मिळाली? की कोणतीही अमेंडमेंट तुम्ही करू शकता, घटनेतली कोणतीही अमेंडमेंट करू शकता, इन्क्लुडिंग मॉडिफाईंग ऑर अमेंडिंग द फंडामेंटल राईट्स. काय सत्ता मिळाली त्यांना ह्या अमेंडमेंटने? पहिल्या
की त्यांना कोणत्याही प्रकारचे कायदे करता येतील, घटनेतही दुरुस्ती करता येईल, आणि जर का घटनेत दुरुस्ती केली तर त्या संबंधाने कोर्टाने हस्तक्षेप करायचा नाही, त्याला लॉ म्हणायचं नाही. मग असं झाल्याबरोबर त्यांना समजलं, अरे फार सोपी मेथड निर्माण झाली, आपल्याला पाहिजे ते करायचं असेल तर काय करायचं, कायदा करायचा, पुट इनटू 9th शेड्यूल, पुट इनटू ब्लॅक होल आणि इज प्रोटेक्टेड. असं झाल्याबरोबर त्यांनी एकामागून एक कायदे करायला सुरुवात केली, आणि त्यांनी तर नंतर 44 कायदे केले आणि त्या ब्लॅक होलमध्ये टाकून दिले. दे पुट इट इनटू द 9th शेड्यूल. असं झाल्याबरोबर लगेच दुसरी केस निर्माण झाली बिफोर द सुप्रीम कोर्ट, आणि 1965 साली सुप्रीम कोर्टासमोर दुसरी केस निर्माण झाली, सज्जन सिंग देव वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. पहिली केस होती शंकरी प्रसाद, दुसरी केस होती सज्जन सिंग देव वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. आता जे त्या प्रांतात झालं होतं ते आता कोणत्या प्रांतात झालं, राजस्थानमध्ये. आता राजस्थान प्रांतात सुद्धा अशा प्रकारचा सेलिंगचा कायदा केला आणि लोकांच्या जमिनी काढून घ्यायला सुरुवात झाली. असं झाल्याबरोबर सज्जन सिंग नावाच्या एका राजानं ही केस सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली. एकच मुद्दा होता, एक ओळीचा मित्र. काय मुद्दा होता की जर का संसदेने घटनेमध्ये कलम 368 आधारे जर एखादी दुरुस्ती केली तर त्या कलम 13 मध्ये त्याला लॉ म्हणायचं का नाही म्हणायचं. लॉ म्हटलं तर काय होईल, इफ लॉ इज व्हायोलेटिंग फंडामेंटल राईट्स कॅन बी डिक्लेअर्ड टू बी अनकॉन्स्टिट्युशनल बाय द सुप्रीम कोर्ट. आणि जर का त्याला लॉ नाही म्हटलं तर मग मात्र सुप्रीम कोर्ट तसं डिक्लेअर करू शकणार नाही. दिस वॉज वन सेंटेन्स ऍस्पेक्ट बिफोर 5 जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. And when 5 judges they heard this case, ultimately ह्या 5 न्यायमूर्तींनी असं सांगितलं की आम्ही जी आधीची केस डिसाईड केलेली आहे, कोणची केस, शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ती करेक्ट डिसाईड झालेली आहे. आणि जेव्हा जेव्हा कलम 368 अन्वये जर का ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये संसदेने दुरुस्ती केली असेल तर मग मात्र त्याला लॉ म्हणायचं नाही. अँड देन पार्लिमेंट कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट चॅप्टर. संसदेला घटना दुरुस्तीचे अमर्याद अधिकार आहेत, एवढे अमर्याद की भारतीय लोकांचे फंडामेंटल राईट किंवा मूलभूत हक्क ही दुरुस्त करता येतील, तेही बदलता येतील, काढून घेता येतील किंवा कमी करता येतील. दॅट वॉज द डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट इन द इयर 1965. तोपर्यंत त्याचं गांभीर्य कोणाला समजलेलं नव्हतं. पण नंतर आता ह्यांना जशी चटक लागते, सवय लागते, अरे काय होत नाही, जेव्हा काय करायचं ते करू आणि इकडे टाकून देऊ, वी आर प्रोटेक्टेड. थोडक्यात आपल्याला लॉर्ड ॲक्टनचं वाक्य माहिती असेल, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. सत्ता अशी गोष्ट असते, एकदा त्याची चटक लागली की त्याचं निरंकुश सत्ता हवी असते. आणि मग पार्लमेंटला चटक लागली, अरे आपण काहीही करू शकतो, कोणतेही कायदे करू शकतो, कायदा करायचा आणि त्या नव्या शेड्यूलमध्ये टाकून द्यायचा. यांनी आता त्याच्या पुढचा कायदा केला आणि त्यासाठी त्यांनी आता 17वी घटना दुरुस्ती केली. आणि त्यांनी 17वी घटना दुरुस्ती केली आणि 17व्या घटना दुरुस्तीनं त्यांनी काय केलं तर आता त्यांनी त्याच्या पुढे जाऊन स्टेट ऑफ पंजाबमध्ये हा सेलिंगचा कायदा आणला. आणि स्टेट ऑफ पंजाबमध्ये सेलिंगचा कायदा आणला आणि त्यांनी सांगितलं घेऊन टाका शेतकऱ्यांच्या जमिनी. शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायला कायद्यानेच परवानगी दिली, घटनेनेच परवानगी दिली. आणि मग तेव्हा ह्या प्रकारची गोष्ट आता 17व्या घटना दुरुस्ती सकट, पहिल्या घटना दुरुस्ती सकट ह्या सगळ्या गोष्टी आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आल्या. That the case was I.C. गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967 सुप्रीम कोर्ट. 27 सप्टेंबर 1967 ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय निर्णयित केली. आधीच्या केसेसमध्ये किती जज असायचे, 5. आणि मग आता सुप्रीम कोर्टाला असं वाटलं की वारंवार हे मुद्दे निर्माण होत आहेत, रोजच कोणतरी कायदे करतायत, सरकार हे कायदे करतंय, नव्या शेड्यूलमध्ये टाकतायत आणि लोक आमच्याकडे येत आहेत. ते म्हणले आता आपण ह्या गोष्टीचं वन्स फॉर ऑल डिसिजन घेऊन टाकू. आणि फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ इंडियन सुप्रीम कोर्ट 11 जजेस वेर अपॉइंटेड. प्रथमच 11 लोक नेमले गेले. आधी किती होते, 5. मग किती होते, 5. आता 11 लोक नेमले गेले. आणि ह्या 11 लोकांच्या समोर हा मुद्दा उपस्थित झाला की वेदर पार्लमेंट कॅन अमेंड फंडामेंटल राईट्स. आर्टिकल 368 हे संसदेला घटना दुरुस्तीचे अधिकार देतं. त्या अधिकाराच्या अन्वये तुम्हाला घटना दुरुस्त करता यायला पाहिजे. घटना काही फॉर एव्हर नाही. आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं, डॉक्टर आंबेडकर हॅज सेड दिस इज अ लॉंगर लास्टिंग कॉन्स्टिट्यूशन.
अशा प्रकारची घटना आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये, बदललेल्या परिस्थितीमध्ये नागरिकाच्या हिताचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. परिस्थिती बदलली की घटना बदलली पाहिजे, असं डॉक्टर आंबेडकरच म्हणाले होते. मग घटना बदलली पण पाहिजे. पण म्हणून घटना बदलताना नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घ्यायचे का नाही घ्यायचे, आणि तो प्रश्न आता किती न्यायमूर्तींच्या समोर आला? 11 जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. अनफॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्ट गॉट डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. मित्रांनो, मतभेद काय तुमच्या माझ्यामध्येच फक्त होतात असं नाही, नागरिकांच्या मध्येच होतात असं नाही, विद्यार्थी किंवा प्राध्यापकामध्येच होतात असं नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तीमध्ये पण मतभेद होतात. आणि ते किती मतभेद व्हावेत, टोकाचे मतभेद झाले. 7 versus 6, 7 एका बाजूला आणि 6 एका बाजूला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना स्वॉर्ड एज मेजॉरिटी, जशी तरवारीच्या पात्यासारखं असतं ना, इतकं बारीक मेजॉरिटी, थिन मेजॉरिटी. खरं तर ती 6 versus 6 होती. 6 on one side and 6 on other side. 6 were saying that parliament cannot amend fundamental right. 6 जजेस असं म्हणत होते की तुम्ही या फंडामेंटल राईटच्या चॅप्टरला हात पण नाही लावायचा. यू शॅल नॉट टच फंडामेंटल राईट्स. वेल अदर 6 were saying yes, you can amend fundamental rights. तुम्हाला करता येईल हे असं. म्हणजे 6चं मत होतं बदला, काय घटनेत बदल करायचा, काय तोडमोड करायची ती करा, तुम्हाला परवानगी आहे. पण 6 म्हणत होते दिस इज अ सॅक्रेड डॉक्युमेंट, हा पवित्र दस्तऐवज आहे भारताचा, त्याला हात नाही लावायचा. त्यातल्या त्या पार्ट 3 ला, म्हणजे कोणचा पार्ट 3? फंडामेंटल राईट्स. या फंडामेंटल राईटच्या चॅप्टरला हात पण नाही लावायचा. दॅट वॉज द कंटेन्शन ऑफ 5 जजेस, 5 versus 5. आता राहिले एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया. अँड देन द चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस के सुब्बाराव. के सुब्बाराव नावाचे तेव्हा चीफ जस्टिस होते. आणि सगळ्यांना असं वाटत होतं जजेसमध्ये ऑन विच साइड ही विल गो. जे हात लावू नका म्हणतात ते, किंवा हात लावा म्हणतात ते. अँड फॉर्च्युनेटली फॉर वी द इंडियन्स, जस्टिस के सुब्बाराव, he joined that group who were saying that don't touch fundamental rights. पार्लमेंटला या पार्ट 3 मध्ये हस्तक्षेप करता येणार नाही आणि त्यांना फंडामेंटल राईट मध्ये काही बदल करता येणार नाही. कितीची मेजॉरिटी झाली? 6 versus 5. दिस वॉज द डिसिशन. हे झाल्याबरोबर सरकार चवतळून गेलं. सरकार चवतळून जाण्याचं आणखी एक कारण असं होतं मित्रांनो, त्याच सुमारास सत्तेमध्ये मिसेस इंदिरा गांधी आलेल्या होत्या. शी रूल्ड इंडिया ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फ्रॉम 1966 to 1977. या काळामध्ये त्या भारताच्या कोण होत्या? पंतप्रधान होत्या. शी केम इन पॉवर ॲज अ प्राईम मिनिस्टर. आणि इकडे तर घडत होतं 27 सप्टेंबर 1967 ला 6 न्यायमूर्ती म्हणाले डोंट टच फंडामेंटल राईट्स. 5 म्हणाले जाऊ द्या, करता येतं करू देत. पण मेजॉरिटी व्ह्यू प्रिव्हेल्स. मग मेजॉरिटी व्ह्यू काय झाला की संसदेला घटनेमध्ये बदल करता येतील, मात्र असे बदल करताना कशात बदल नाही करायचे? फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कात काही बदल करू नका, बाकीचे बदल करायला तुम्हाला पूर्व परवानगी आहे असं सांगण्यात आलं. हे झाल्याबरोबर मग त्यांनी आता आणखी एक दुरुस्ती केली. अँड सो एज टू अंडू द इफेक्ट ऑफ गोलकनाथ केस 24th अमेंडमेंट वॉज मेड. स्पर्धाच लागली होती मित्रांनो. नशिबाने आपण ह्या काळात तुम्ही जन्माला आलात, नशिबाने तुम्ही या काळात शिकता. तेव्हा जे विद्यार्थी असतील, तेव्हा जे शिकत असतील, त्यांच्या दृष्टीने तो एक वेगळा काळ होता. एकीकडे सुप्रीम कोर्ट निर्णय द्यायचं, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय रद्द कसा होईल, त्याच्यावरती कुरघोडी कशी करता येईल, यासाठी पार्लमेंट किंवा सरकार लगेचच काय करायचं? अमेंडमेंट आणायचं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यायचा, त्या निर्णयाचा परिणाम शून्य व्हावा म्हणून पार्लमेंट लगेचच दुसरी अमेंडमेंट करायचं. म्हणजे थोडक्यात एक सुप्त स्पर्धा लागलेली होती कुणामध्ये? आणि मुद्दा होता हे जे भारतीय संविधानाची निर्मिती झाली होती, जे आपले घटना समितीचे सदस्य 299 लोक होते आपल्या भारताच्या पहिल्या संविधान समितीचे. 299 लोकांनी मित्रांनो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस काम केलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस काम केलं. आणि त्यातले 75 तर बॅरिस्टर आणि सिनियर वकील होते. त्यांनी इतके परिश्रम केले, हे सगळं विचार मंथन केलं, 60 देशाच्या राज्यघटनाचा अभ्यास केला आणि त्याच्यातून हा अमृत कुंभ निर्माण झाला. हे अमृत निर्माण झालं आज जे आपण म्हणतोय ते. आणि हे अमृत निर्माण झाल्यानंतर आता या अमृताचं संरक्षण कोणी करायचं? भारतीय राज्यघटनेचं संरक्षण कोणी करायचं? सरकार म्हणलं
ते त्या राज्यघटनेचं आम्हीच पालकत्व स्वीकारतो, देऊन टाका आमच्याकडे देऊन टाका, म्हणजे त्याचे सगळे अधिकार आम्हाला द्या. आम्हाला दिले म्हणजे काय, माझ्या मुलाला कोणत्या शाळेत घालायचं, माझ्या मुलाला कोणत्या क्लासला घालायचं, जसं मी ठरवणार तसं सरकार ठरवणार. आता काय ठरवणार की ह्या राज्यघटनेचं कसं इंटरप्रिटेशन करायचं, त्याच्यामध्ये काय काय बदल करायचे, हे सगळे अधिकार कोणाला हवे होते, सरकारला, पार्लमेंटला हवे होते. आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने मात्र निक्षून सांगितलं, नथिंग डुईंग. याचं गार्डियन किंवा याचं पालकत्व कोणाकडे असलं पाहिजे, द सुप्रीम कोर्ट. म्हणजे थोडक्यात भारताच्या राज्यघटनेनं जे 3 स्तंभ निर्माण केलेले होते, 3 पिलर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, एक काय होता, द पार्लमेंट, दुसरं काय होतं, द एक्झिक्युटिव्ह, आणि तिसरं काय होतं आपली न्यायपालिका, ज्युडिशरी. मग आता ह्या घटनेचं पालकत्व हे न्याय संस्थेकडे कसं राहील आणि आम्ही ते कसं हिरावून घेऊन, याची लढाई म्हणजे 1950 ते 1977. त्या लढाईचा पहिला भाग आपण पाहिला. पहिली केस पाहिली शंकरी प्रसादची, दुसरी पाहिली सज्जन सिंग देवची, तिसरी आपण पाहिली आयसी गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 27 सप्टेंबर 1967. त्याच्यानंतर ती ओव्हरकम करण्यासाठी त्यांना उसंतच नव्हती, एकही दिवस थांबत नव्हते. हा निर्णय आल्याबरोबर लगेचच त्याच्या पुढची घटना दुरुस्ती, हा निर्णय अंडू करण्यासाठी लगेचच त्यांनी 24वी घटना दुरुस्ती करून टाकली. बरं, असं म्हणावं तर त्या घटना दुरुस्तीच्या, त्या अमेंडमेंटच्या प्रिफेसमध्ये आणि प्रिएम्बलमध्येच हे लिहिलंय की सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आल्यामुळे आम्हाला अमुक अमुक गोष्टी करता येत नाहीत आणि म्हणून आम्हाला ही दुरुस्ती करायची. म्हणजे थोडक्यात ठरवून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला कसा रद्द करता येईल यासाठीच घटना दुरुस्त्या होत होत्या. 24वी घटना दुरुस्ती आली. आणि जर का तुम्ही त्याचं अवलोकन केलं घरी गेल्यानंतर, मग त्यांनी सांगितलं देयर आर टू चॅप्टर्स. कोणचे 2 चॅप्टर्स, पार्ट 3 काय सांगतो, आर्टिकल 12 टू आर्टिकल 36 फंडामेंटल राईट्स. आणि पार्ट 4 काय सांगतो, आर्टिकल 37 टू से आर्टिकल 51 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आम्ही असं समजत होतो आतापर्यंत की फंडामेंटल राईट्स आर सुपिरियर टू डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आता सरकार म्हणलं तसं नाही. Fundamental rights are not superior to directive principles of state policy. Now we want to implement, we wish to implement, we desire to implement directive principles of state policy. And so as to implement directive principles of state policy, we shall be empowered to amend the constitution. याला जोर द्यायचा आहे आम्हाला, याला आम्हाला हातात घ्यायचं आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलची अंमलबजावणी करताय आणि हे जे पार्ट 3 आमच्या आडवा येतोय ना आधीच्या निकालाप्रमाणे, ते आम्ही आता दूर करत आहोत. म्हणजे थोडक्यात कोणचा निर्णय त्यांना अंडू करायचा होता, आयसी गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. तो करण्यासाठी त्यांनी काय केलं तर 24वी घटना दुरुस्ती केली. आणि त्यांनी त्यात लिहून टाकलं की जेव्हा जेव्हा सरकारला जमिनी घ्यायच्या असतील तेव्हा त्या सरकार जमिनी घेऊ शकेल, अशा प्रकारचा तो आशय त्याच्यामध्ये होता. त्यांनी ही घटना दुरुस्ती केल्याबरोबर त्यांनी एक कायदा पास केला 1969-70ला. आणि तो कायदा असा होता, हे झालं 67ला, घटना दुरुस्ती आली आणि त्यांनी लगेच एक कायदा करून टाकला. तो कायदा असा होता रिगार्डिंग द नॅशनलायझेशन ऑफ बँक एंटिटीज ऑर बँकिंग नॅशनलायझेशन, ज्याला आपण बँक नॅशनलायझेशनची केस असं म्हणतो. मग त्यात त्यांनी लिहिलं होतं, जर का सरकारला वाटलं कोणत्याही बँका रात्रीत टेक ओव्हर करून टाका, खाजगी बँका आहेत, लोकांची इस्टेट आहे, ते तुम्ही टेक ओव्हर करून टाका आणि त्यांना एक कॉम्पेन्सेशन तुम्हाला वाटेल ते देऊन टाका. हे झाल्याबरोबर मुंबईतले एक बँकर होते R.C. कुपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ह्या रुस्तमजी कुपर या माणसाने ही सगळी केस सुप्रीम कोर्टासमोर चॅलेंज केली 1970 सुप्रीम कोर्ट. आणि त्यांनी सांगितलं, हा जो तुम्ही कायदा केलाय ना, आणि भारतात एक ओव्हरनाईट मध्ये 14 खाजगी बँका तुम्ही घेऊन टाकल्या. 14 खाजगी बँका ज्यांचे अब्जावधी रुपयाचं कॅपिटल होतं, त्या एका दिवसात सरकार जमा झाल्या, एका दिवसात सरकारी बँका झाल्या. बरं, त्याच्याबद्दल आम्हाला पैसे ते दिले पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला काय नुकसान भरपाई द्यायचे ते आम्ही ठरवू. त्यांनी सांगितलं नको, मला रिझनेबल कॉम्पेन्सेशन पाहिजे, माझं जेवढं भांडवल आहे त्याच्यावरचा परतावा आहे हे सगळं मला मिळालं पाहिजे. आणि सरकारने ते नाकारलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही असं रिझनेबल कॉम्पेन्सेशन देणार नाही, आम्ही ठरवू ते कॉम्पेन्सेशन देऊ. इश्यू वेंट टू द सुप्रीम कोर्ट. काय इश्यू होता, एक ओळीचा इश्यू होता. केस होती 14 बँकेची, केस होती हजारो कोटी रुपयांची, इश्यू मात्र एका ओळीचा होता. काय ओळ होती, तुम्ही कोणाची संपत्ती त्याला जर का बळजबरीने घ्यायची असेल, त्याच्या इच्छेविरुद्ध घ्यायची असेल तर काय दिलं पाहिजे, रिझनेबल कॉम्पेन्सेशन, योग्य असा मोबदला दिला पाहिजे. योग्य मोबदला न घेता तुम्हाला ते करता येईल काय.
अँड सुप्रीम कोर्ट सेड इन आर.सी. कूपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1970 सुप्रीम कोर्ट, हे तुमचा कायदा आम्ही रद्दबादल ठरवतो आणि जर का तुम्हाला काही करायचं असेल तर रिझनेबल कॉम्पेन्सेशन द्या आणि मग घेऊन टाका. मग पुन्हा सरकारच्या विरुद्धचा निर्णय आला. मग त्यांचं ठरलेलं होतं. काय ठरलं होतं? विरुद्ध निकाल आले की काय करायचं? अमेंडमेंट. लगेच 25वी अमेंडमेंट. Immediately on the decision of the Supreme Court in case of R.C. Cooper versus Union of India, immediately there was 25th amendment. By virtue of this 25th amendment, they intended to do away with. त्यांना काय करायचं होतं आता? ते जे तिथे काय घडलं होतं ह्या अमेंडमेंटनं नुसतं कॉम्पेन्सेशन द्यायचं, रिजनेबल करण्यात आलं. हे रद्द ठरवल्याबरोबर आता त्यांनी लगेच हे अंडू करण्यासाठी 25वी घटना दुरुस्ती आणली आणि नंतर लगेचच 26वी घटना दुरुस्ती आणली आणि लगेचच 29वी घटना दुरुस्ती आली. अशा 2 वर्षामध्ये 3 घटना दुरुस्ती आल्या आणि 25व्या घटना दुरुस्तीने तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जे राजे रजवाडे स्वतंत्र होते त्यांच्याशी सरदार वल्लभभाई पटलांनी आपला एक खाजगी करार केला भारताच्या वतीनं आणि त्यांना काय ठरवलं होतं की आम्ही तुम्हाला दरवर्षी प्रिव्ही पर्सेस म्हणजे तनखा देत जाऊ, तुमचं राज्य आम्हाला द्या, तुमच्या जमिनी आम्हाला द्या, तुमचं सरकार आमच्या सरकारमध्ये विलीन करा, लोकशाहीमध्ये या आणि आम्ही त्या बदल्यात तुम्ही जे सॅक्रिफाईस करत आहात त्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय देऊ? आम्ही तुम्हाला कॉम्पेन्सेशन देऊ इन टर्म्स ऑफ प्रिव्ही पर्सेस. प्रिव्ही म्हणजे रजवाडीचं, ती पर्स म्हणजे तनखा. तो आम्ही तुम्हाला तनखा देऊ. एवढं मोठं प्रॉमिस केलं म्हणून ते आपल्यासोबत आले. भारत सरकारच्या वतीने प्रॉमिस केलं वल्लभभाई पटलांनी म्हणून ते आपल्यात आले. इंदिरा गांधीने एका फटक्यामध्ये ते नष्ट करून टाकलं. त्यांनी सांगितलं हेन्सफोर्थ नो प्रिव्ही पर्सेस. एका ओव्हरनाईट त्यांनी डिक्लेअर करून टाकलं हे राजे रजवाडे आम्ही कशाला पोसायचे, त्यांचे सगळे तनखे आम्ही आता बंद करून टाकत आहोत. दॅट वॉज चॅलेंज बिफोर द सुप्रीम कोर्ट, बिफोर 11 जजेस ऑफ द बेंच बाय द लीडर ऑफ द ऑल रूलर्स इन इंडिया, माधवराव सिंधिया. माधवराव सिंधिया नावाचे जे राजे होते त्यांनी सर्व राजांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये खटला दाखल केला. माधवराव सिंधिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया. पुन्हा हा 11 जजेस कडे गेला. 26वी घटना दुरुस्ती. 9 वर्सेस 2, 9 विरुद्ध 2 या बहुमतानं सुप्रीम कोर्टानं शेवटी राजांच्या बाजूचा निकाल दिला. हे सगळं चालू होतं. आता हे सगळं चालू असताना प्रत्येक घटना दुरुस्ती करायची आणि घटना दुरुस्ती करणं सोपं होतं. घटना दुरुस्ती करायची, कायदा घ्यायचा आणि 9 शेड्यूल मध्ये टाकायचं. सगळ्यात महत्वाची आतापर्यंत ही भारतातली केस ही 29व्या घटना दुरुस्तीनं आली. 29th अमेंडमेंट. बाय दिस 29th अमेंडमेंट स्टेट ऑफ केरला मेड अ लॉ. त्यांनी कायदा केला आणि त्याच्या आधारे जमीनदारी अबॉलिशन आणि सेलिंग ऍक्ट पारित करण्यात आले आणि स्टेट ऑफ केरलाचा तो कायदा शेवटी संसदेने कुठे टाकला? 9व्या शेड्यूल मध्ये. म्हणजे प्रोटेक्टेड. आता चॅलेंज करायचा नाही. दॅट लॉ, दॅट अमेंडमेंट, 29th अमेंडमेंट केम टू बी चॅलेंज बिफोर द सुप्रीम कोर्ट. हे सुप्रीम कोर्टासमोर चॅलेंज झालं पुन्हा. आणि आता सुप्रीम कोर्ट म्हणाले एवढं कशाला, आतापर्यंत आलेल्या सगळ्याच अमेंडमेंट बघू एकदा. तुम्ही 24वी केली, तुम्ही 25वी केली, तुम्ही 26वी केली, तुम्ही 29वी केली, आम्ही सगळ्याच बघतो ना. आणि मग त्यांनी सांगितलं पहिल्या 2 केसमध्ये किती न्यायाधीश होते? पुढच्यामध्ये 5, तिसऱ्यामध्ये 11, पुढे माधवराव सिंधियामध्ये 11, नंतर बँक नॅशनल मध्ये आर.सी. कूपर मध्ये 11 आणि आता प्रथमच त्यांनी ठरवलं लेट अस हॅव द लार्जेस्ट बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट. अँड फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ इंडियन सुप्रीम कोर्ट अँड फर्स्ट अँड द लास्ट देर वेर 13 जजेस बेंच कॉन्स्टिट्यूटेड. 13 जजेस कॉन्स्टिट्यूट झाले. जेव्हा हे 13 जजेसचं बेंच कॉन्स्टिट्यूट झालं मित्रांनो, हे 13 जजेसचं बेंच सुमारे 60 दिवस रोज एकच केस ऐकत होतं. फॉर 60 days कंटिन्युअसली. आणि जेव्हा 60 दिवस हे एकच केस चाललेली होती आणि जेव्हा 60 दिवस एकच केस चालली त्यावेळेस त्यांच्या समोर शेकडो वकील हजर झालेले होते आणि जेव्हा ते केस फायनली डिसाईड झाली तेव्हा एक ट्रक लोड भर इतकं टाईप मटेरियल बाहेर पाठवलं. दिस वॉज द व्हॉल्यूम ऑफ द केस. एकीकडे अशा प्रकारचे ऐतिहासिक केस की संपूर्ण जगाचे डोळे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे लागले होते. अरे इतकी महत्वाची केस, भारतासारखा नवीन लोकशाही निर्माण झालेला देश ऐकतो आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ही सगळी केस चालवताना एकच वकील सगळ्यांना भारी पडत होता आणि ते होते नानी पालखेवाला. नानी पालखेवालांनी त्या केसमध्ये जी बाजू मांडली सरकारच्या विरुद्धची, नागरिकांच्या हिताची, जेव्हा त्यांनी ती बाजू मांडली ती केस संपल्यानंतर ती 13 न्यायमूर्ती त्यांना म्हणाले की मिस्टर पालखेवाला तुम्ही इतकी उत्तम केस चालवली, केसचा निकाल आम्ही देणारच आहोत,
पण तुम्ही एक काम करा, आता यू बिकम वन ऑफ द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि मग अशी ऑफर आतापर्यंत कोणाला मिळालेली नव्हती. जेव्हा त्यांना अशी ऑफर मिळाली की यू बिकम वन ऑफ द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट, अरे साधे JMEP साठी आम्ही किती झळकतो. डिस्ट्रिक्ट जज व्हायचं, हायकोर्ट जज व्हायचं, आणि त्यांना काय सांगितलं, यू कम अँड हॅव द चेअर विथ अस अँड यू विल बिकम सुप्रीम कोर्ट जज. विथ फोल्डेड हँड शी रिफ्युज्ड. त्याने सांगितलं की ते म्हणाले, न्यायमूर्ती महोदय मला नको. जर का यदाकदाचित उद्या पुन्हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं जर का असं उल्लंघन झालं तर नागरिकांची बाजू मांडायला मला वकील राहून देत. And accordingly, case was concluded and judgment was delivered on 24th April 1973. Largest ever bench. आणि 24 एप्रिल 1973 त्यांनी त्याचं जजमेंट दिलं. हे जजमेंट जेव्हा त्यांनी दिलं त्यावेळेस पुन्हा आधी काय झालं होतं, IC गोरखनाथमध्ये 7 versus 6 3 मेजॉरिटी. आता सुद्धा 3 मेजॉरिटी. तेव्हा 6 versus 5 होतं, आता 13 झाल्यामुळे 7 versus 6. आणि बाय 7 versus 6 ते व्हॅलिडेटेड. त्यांनी सांगितलं 24वी अमेंडमेंट बरोबर, 25वी अमेंडमेंट बरोबर, 26वी अमेंडमेंट बरोबर, 29वी अमेंडमेंट बरोबर, हे सगळं बरोबर आहे. पण त्यांनी सांगितलं की देर इज अ रायडर, देर इज वन रिस्ट्रिक्शन. हे सगळं करा, पण हे करताना तुम्ही ती परामर्यादा किंवा त्याची चौकट ओलांडायची नाही. आणि काय चौकट? अकॉर्डिंगली दे लेड डाऊन द बेसिक स्ट्रक्चर थिअरी और बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. या चौकटीच्या बाहेर जायचं नाही, मग काही पण करा. यू कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, you can amend the fundamental rights, but don't go beyond the fundamental rights chapter with reference to basic structure theory. अशा रीतीनं बेसिक स्ट्रक्चर थिअरी घालून देण्यात आली. म्हणजे आधी आपण जे पहिल्या केसमध्ये काय वाचलं, पार्लमेंट कॅन अमेंड, नो रिस्ट्रिक्शन. IC गोरखनाथमध्ये पार्लमेंट कॅनॉट अमेंड. 2 टोकं होती मित्रांनो. काय 2 टोकं होती? पहिल्या 5 न्यायमूर्तींनी आणि त्याच्या पुढच्या 5 न्यायमूर्तींनी काय सांगितलं, डोंट टच फंडामेंटल राईट्स. इकडे हे काय आय एम सॉरी, यू कॅन अमेंड द फंडामेंटल राईट, यू कॅन टच द फंडामेंटल राईट. काय करायचं तो गोंधळ घाला. इकडे 6 विरुद्ध 5नी काय सांगितलं, डोंट टच इट. म्हणजे डोंट टच आणि यू कॅन जस्ट अमेंड द फंडामेंटल राईट्स. अशी 2 टोकं झाली. त्या दोघांचा सुवर्ण मध्ये आता 7 विरुद्धच्या 6 न्यायमूर्तींनी दिला आणि त्यांनी सांगितलं की यू कॅन अमेंड कॉन्स्टिट्यूशन फर्स्ट, यू कॅन अमेंड फंडामेंटल राईट्स, बट सब्जेक्ट टू बेसिक स्ट्रक्चर. घटनेची चौकट मोडू नका. घटनेच्या चौकटीमध्ये जे जे बसेल ते सगळं करायला तुम्हाला परवानगी आहे. अशा प्रकारचा मुद्दा तिथे न्याय निर्णय केला. तुम्हाला वाटेल किती सोपी गोष्ट होती, पण जेव्हा सरकारच्या असं लक्षात आलं, राज्यकर्त्यांच्या जेव्हा असं लक्षात आलं, अरे हे आपल्याला ना ह्या घटनेचं पालकत्व पाहिजे, घटना आपल्या हातात पाहिजे, मग आम्हाला पाहिजे तसं आम्ही करू शकतो. ते तर काही त्यांना मिळत नव्हतं. मिळालं का त्यांना ते, कारण ते सुप्रीम कोर्टाने हाणून पाडलं. त्यांना मग असं वाटलं, अरे मग सुप्रीम कोर्टात आपण घुसू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज पॅकिंग ऑफ द ज्युडिशियरी, दॅट इज कॉल्ड ॲज कमिटेड ज्युडिशियरी. आणि म्हणून तेव्हा भारतामध्ये एक नवीन संज्ञा निर्माण झाली, कमिटेड ज्युडिशियरी. कमिटेड टू द गव्हर्नमेंट, कमिटेड टू द पार्लमेंट. आपल्याला कशा प्रकारची न्यायसंस्था अभिप्रेत होती असं आंबेडकर म्हणाले. डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा संविधानाची निर्मिती केली किंवा संविधान लिहिलं, ड्राफ्ट लिहिला, मसुदा लिहिला, तेव्हा त्यांना काय अपेक्षित होतं, इंडिपेंडंट ज्युडिशियरी. थोडक्यात राज्यघटनेमध्ये हे जे 3 स्तंभ होते, आंबेडकरांना असं अपेक्षित होतं, त्या 75 बॅरिस्टरना असं अपेक्षित होतं, त्या 299 लोकांना असं अपेक्षित होतं की यांना कायदे करू देत. पण कायदे करताना काय पाहिलं पाहिजे की पार्लमेंटनं कायदा करायचं, सरकारनं देशाचा कारभार चालायचा, आणि हे 2 अंग नीट काम करतात की नाही, घटनेच्या चौकटीत काम करतात की नाही, हे कोणी पाहायचं, न्यायसंस्थेनं पाहायचं. ही जी पद्धती होती, ह्या पद्धतीला सरकारचा आक्षेप होता आणि म्हणून ते सारखे काय करत होते, अमेंडमेंट करत होते आणि कोर्ट त्या काय करत होतं, हाणून पाडत होतं. मग त्यांना कळालं आता हे काय होत नाही. 51, 65, 67, 70, 71, 73 तोपर्यंत सरकारला तिथे कुठे यश आलं नाही. मग त्यांनी विचार केला की आता आपण तिथे आपली माणसं ठेवू शकतो का, आणि म्हणून भारताच्या ह्या न्यायसंस्थेमध्ये असा हस्तक्षेप करता येईल का, याविषयीची चर्चा सुरू झाली. आणि जर का तुम्हाला याचं अधिक वाचन करायचं असेल तर TR अंधारजुना नावाच्या व्यक्तीनं एक खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, अनटोल्ड स्ट्रगल बिटवीन द पार्लमेंट अँड द सुप्रीम कोर्ट. वर न दिसणारी अदृश्य अशी लढाई चालली असं TR अंधारजुना म्हणतात. आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की आय वॉज वन ऑफ द लॉयर इन द केस.
TR अंधारजोन असं म्हणतात त्या पुस्तकात, की त्या केसमध्ये मी एक वकील होतो, मी रोज माझी डायरी ठेवायचो आणि घरी गेले की आज कोर्टात काय घडलं ते सगळं लिहून काढायचं. आणि फ्रॉम माय डायरी आय एम रायटिंग धिस बुक. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. नाहीतर सर्वोच्च न्यायालयाच्या विषयी काही बोलणं काय होत असतं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. तुम्ही किंवा मी सर्वोच्च न्यायालयाच्या विषयी हातात काही नसताना किंवा विनाकारणचं एखादं वक्तव्य केलं तर काय होत असतं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आणि जर का आपल्याला कंटेम्प्ट करायचा नसेल तर काय केलं पाहिजे, हातात पुस्तक घेतलं पाहिजे. आणि कोणतं पुस्तक हातात घ्यायचं, TR अंधारजोनाचं पुस्तक. आणि TR अंधारजोना त्याच्यात असं म्हणतात, मी कशाला, TR अंधारजोन असं म्हणतात की ती केस डिसाईड करताना त्या 7 न्यायमूर्तींच्या पैकी एक जे रेड्डी नावाचे जज होते त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, द ज्युडिशरी आय सर्व्ड. त्यांनी जे पुस्तक लिहिलंय द ज्युडिशरी आय सर्व्ड, त्या पुस्तकात त्याचे उल्लेख आलेत. म्हणजे आपल्याला मी जे बोलतो मी कुठून घेतोय, अंधारजोनाच्या पुस्तकातून. अंधारजोना सर कुठून घेत आहेत, जस्टिस रेड्डींच्या पुस्तकातून. जस्टिस रेड्डीच्या पुस्तकाचं नाव काय, द ज्युडिशरी आय सर्व्ड. त्याच्यावरून अंधारजोना साहेबांनी काय पुस्तक लिहिलं, केशवानंद भारती an untold story of struggle between judiciary and the parliament. ह्यामध्ये काय लिहिलंय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक 3-4 पानं खूप महत्वाची आहे. 13 जजेस होते. कोण होते हे 13 जजेस, आणि मग ते सांगतात आता फार सुंदरपणे. ते म्हणतात 13 जजेस पैकी चीफ जस्टिस होते एस.एम. सिक्री. 2 नंबरचे जज होते, त्याच्यानंतर जस्टिस ग्रोव्हर होते, जस्टिस शेलाट होते, जस्टिस हेगडे होते, जस्टिस रेड्डी होते, जस्टिस मुखर्जी होते. अशा प्रकारे तिथे 7 लोक होते, 7 जजेस होते. आणि अजून 6 राहिले विरुद्ध गेलेले, जे सरकारच्या बाजूचं ओपिनियन दिलं. कोण होते हे 7 लोक, 6 लोक. मग ते 6 लोकांची यादी देतात. त्या 6 लोकांमध्ये ते म्हणतात की वन वॉज मिस्टर द्विवेदी, द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि मग ते सांगतात हे द्विवेदी का नेमले, आणि मग ते सांगतात की तेव्हा इंदिरा गांधीच्या सरकारमध्ये बहुगुणा नावाचे एक मंत्री होते आणि ते हे मंत्र्याचे व्याही होते. याची मुलगी त्याच्या मुलाला दिलेली होती आणि मग यांना सुप्रीम कोर्टात घेतलं होतं. असं कोण म्हणतंय, जस्टिस जगनमोहन रेड्डी ॲज कोटेड इन TR अंधारजोना स्ट्रगल बिटवीन ज्युडिशरी अँड द पार्लमेंट. मग थोडक्यात एक व्याही गेला, एका मंत्र्याचा व्याही घेतला. मग आता दुसरा, देयर वॉज अनदर जज मॅथ्यू. जस्टिस मॅथ्यू ही वॉज फ्रॉम स्टेट ऑफ केरला. आणि त्या सुमारास काँग्रेस पार्टीचे कुमार मंगलम नावाचे एक लॉ मिनिस्टर होते. मग हे जज असं म्हणतात किंवा अंधारजोना सर असं म्हणतात की कुमार मंगलम हे जे केंद्राचे मंत्री होते त्यांनी आपल्या प्रांतातून यांना वर आणलं. 2 झाले. 2 बॉम्बे हायकोर्टाचे आहेत. वन वॉज जस्टिस YV चंद्रचूड and another was Justice Palekar from Bombay High Court. तेव्हा जस्टिस YV चंद्रचूड हे गुजरात हायकोर्टामध्ये 3 नंबरचे न्यायमूर्ती होते आणि जस्टिस पालेकर हे बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते. हे दोघंही तेव्हाचे कायदा मंत्री HR गोखले यांचे संबंधित होते असं हे म्हणतात. मग किती झाले, 4. मग 5वे होते MH बेग नावाचे एक जज होते, MH बेग. आफ्टरवर्ड्स ही बिकेम 15th जज ऑफ द 35th जज ऑफ द चीफ जस्टिस ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. ते पण नंतर चीफ जस्टिस झाले आणि त्यांना तर इंदिरा गांधींनी डायरेक्टली सुप्रीम कोर्टात घेतलेलं होतं. आता किती राहिले, 5 झाले, 1 राहिला. मग दॅट 6th जज वॉज AN रे. हे जे अजितनाथ रे किंवा AN रे जे होते 6वे न्यायमूर्ती, हे कोण होते, आपण मगाशी पाहिलं की ती जी केस डिसाईड झाली कोणची, RC कुपर वर्सेस युनियन ऑफ इंडिया किंवा बँक नॅशनलायझेशन केस. किती विरुद्ध मताने निकाल लागला होता, 10 विरुद्ध 1. ते जे एक होते सरकारची बाजू घेणारे ते हे एक होते. यू आर गेटिंग मी करेक्टली. कशी सरकारची बाजू कुठे कुठे व्यक्त होत होती असं त्या पुस्तकात लिहिलंय. त्या अशा रीतीने हे 6 लोक आले. त्या केसमध्ये ज्या एकमेव व्यक्तीने सरकारच्या बाजूचा निकाल दिला ते AN रे आणि बाकीचे आलेले 5 असे 6 झाले आणि इकडे झाले 7. अशा रीतीनं ही केस 60 दिवस चालली आणि शेवटी 24 एप्रिलला त्याचा निकाल देण्यात आला. आणि त्या दिवशी काय झालं तर ही थेरी मांडण्यात आली. कोणची थेरी, 7 versus 6. पार्लमेंट कॅन अमेंड एव्हरीथिंग, पार्लमेंट कॅन अमेंड फंडामेंटल राईट बट कॅनॉट ट्रॅव्हर्स बियॉन्ड द बेसिक स्ट्रक्चर. एकच बंधन, बेसिक स्ट्रक्चरच्या बाबांना बाहेर जाऊ नका, त्याच्यात जे काही करायचं ते करा. असं करून शेवटी त्या दिवशी तो निकाल लागला आणि त्याच दिवशी तो शेवटचा दिवस होता. जस्टिस SM सिक्री द चीफ जस्टिस ही रिटायर्ड, सही केली आणि ते रिटायर झाले. दॅट वॉज द लास्ट डे ऑफ हिज सर्व्हिस. ते रिटायर झाल्यानंतर काय पाहिजे, सुप्रीम कोर्ट शॅल हॅव चीफ जस्टिस.
मग जर का सुप्रीम कोर्ट शॅल हॅव चीफ जस्टिस, मग कोणाला नेमतात? आपण आता पाहिलं द सिनियर मोस्ट जज युजली इज अपॉइंटेड एज द चीफ जस्टिस. जे सगळ्यात ज्येष्ठ असतात त्या ज्येष्ठता यादीप्रमाणे ते नेमणूक होते. मग त्या ज्येष्ठता यादीप्रमाणे नेमणूक करायची होती. चीफ जस्टिस तर रिटायर झालेले आहे. देन नेक्स्ट इन द हायरार्की वर 3 जजेस, जस्टिस ग्रोव्हर, जस्टिस हेगडे आणि जस्टिस सेलाट, असे 3 जजेस त्यांच्यानंतर होते. पण यांनी मात्र ह्या 3 जजेसला बाजूला सारलं आणि ते जे एन रे होते, कोणचे एन रे, जे आरसी कुपरच्या केसमध्ये सरकारच्या बाजूचा निकाल होता, किंवा ह्या केशवानंद भारतीमध्ये त्या 6 मध्ये होते, त्यांना 5-6 नंबरवरनं उचललं आणि 1 नंबरला ठेवलं आणि त्याने काय केलं? द चीफ जस्टिस ऑफ द सुप्रीम कोर्ट. म्हणजे थोडक्यात अनेक वर्षाचं सुप्रीम कोर्ट स्थापन झाल्यापासूनचं, फेडरल कोर्ट स्थापन झाल्यापासूनचं जे तत्व होतं, तर सिनियर मोस्ट जज शॅल बिकम द चीफ जस्टिस ऑफ द सुप्रीम कोर्ट, दॅट वॉज व्हायलेटेड, दॅट वॉज एनग्रॉस्ड, अँड व्हॉट वॉज डन वॉज द ज्युनियर जज, the next in the list was selected and he was taken as the judge of the Supreme Court. System of supersession started. हे झाल्याबरोबर त्याच दिवशी मित्रांनो एक मोठी कॉन्फरन्स झाली आणि त्याचं नाव होतं ज्युडिशरी मेड टू मेजर. मेजर म्हणजे मोजमाप करायचं, तराजू असतो तसं. लगेचच अनेक विद्वान लोकांनी एक कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये एक पुस्तक पण लिहिलं गेलं. ते नानी पालकेवानी स्वतः लिहिलं, द ज्युडिशरी मेड टू मेजर. हे सगळं घडत होतं त्या सुमारास. आणि त्याच सुमारास एकीकडे यांनी अशा पद्धतीनं सरकारमध्ये अमेंडमेंटच्या द्वारे शिरकाव करायचा प्रयत्न केला, न्यायसंस्थेत शिरकाव करायचा प्रयत्न केला, कुठेही यश आलं नाही. आणि मग मात्र ह्या सुमारासच एकीकडे इलेक्शन्स होऊ घातलेल्या होत्या. 1971 साली इलेक्शन व्हायची होती, 72 साली इलेक्शन व्हायची होती. पण इंदिरा गांधीला कळालं होतं की जनमत माझ्या बाजूने आहे. खरं पाहता मी जरी त्यांच्या विरुद्धचं काही भाष्य करत असलो तर मी त्यांचा विरोधक नाही. कारण आपल्याला माहिती आहे 1971 सालची बांगलादेशची लढाई त्यांनी अत्यंत जिद्दीनं लढवलेली होती आणि जिंकली होती. आणि म्हणूनच आपण त्यांना आयर्न लेडी ऑफ इंडिया असं म्हणतो. पण आपण घटनेचे अभ्यासक आहोत, आपल्याला राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नाही. फक्त आपण त्या अंगाने त्यांचा अभ्यास करूया. आणि जेव्हा 72 साली जनरल इलेक्शन भारताचे व्हायचे होते, तेव्हा त्यांना रिपोर्ट आले की अरे आपण लवकर इलेक्शन घेऊन टाकू, परिस्थिती माझ्या बाजूने आहे. आणि खरंच असं घडलं की त्यांना अमर्याद यश मिळालं. त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य पाहता त्यांना खूप मोठं यश मिळालं. त्यांची पार्टी पुन्हा बहुमतात सत्तेत आली. आता इतक्या बहुमत आल्यानंतर त्यांनी विचार केला मागचं राहिलेलं आता पूर्ण करू, मागचं आपले जे ध्येय राहिले ते आता पूर्ण करू. आणि हे करताना त्यांनी असं आल्याबरोबर त्यांची जी इलेक्शन होती, त्यांची इलेक्शन त्या ह्या 71च्या इलेक्शनसाठी रायबरेली मधून लढलेल्या होत्या. रायबरेली हा मतदारसंघ तर उत्तर प्रदेशात येतो, अलाहाबाद हायकोर्टाच्या अंडर येतो. त्यांच्या विरुद्ध राज नारायण नावाचे ज्येष्ठ नेते होते. राज नारायण आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये इलेक्शन झाली आणि त्या इलेक्शनमध्ये इंदिरा गांधी खूप मताने निवडून आल्या. ह्या खूप मताने निवडून आल्यानंतर राज नारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन केला आणि त्यांची इलेक्शन चॅलेंज केली. त्यांचं म्हणणं होतं की देर आर करप्ट प्रॅक्टिसेस. यांनी लोकांना आश्वासन दिली आणि करप्ट प्रॅक्टिसेस मधून त्या निवडून आलेल्या आहेत, यांची इलेक्शन सेट असाइड करा. चॅलेंज कधी झालं? 72. पण 72 पासून पुढे 3 वर्षे भारतात तुम्हाला माहिती आहे कोर्टात कधी लवकर निकाल लागत नाही. तो निकाल जो होता तो लागायचा होता तो आला 75 मध्ये. आणि 12 जून 1975ला 12 जून 1975ला अलाहाबाद हायकोर्टाच्या सिन्हा नावाच्या जजनी धाडस केलं आणि ते धाडस करून त्यांनी काय केलं तर इंदिरा गांधीची विरुद्ध निकाल देऊन टाकला. आणि हर इलेक्शन डिक्लेअर टू बी सेट असाइड. ते म्हणले गैर आहे, करप्ट प्रॅक्टिसेस आहेत, सेट असाइड करून टाकतो. हर इलेक्शन वॉज सेट असाइड. त्याच्या विरुद्ध आता इंदिरा गांधींनी सुप्रीम कोर्टात अपील केलं. शी वेंट इन अपील टू द सुप्रीम कोर्ट. आणि त्यांनी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधींनी अपील केलं तेव्हा त्या दिवशी त्या सुमारास आता सुद्धा जूनमध्ये सुप्रीम कोर्टाला सुट्या असतात. देयर वॉज व्हेकेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट. हे व्हेकेशन असल्यामुळे तेव्हा एक व्हेकेशन जज तिथे कायमचे बसलेले असतात. तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्ट इव्हन रात्री पण आपल्याला चालल्याचं तुम्हाला माहिती आहे. लोकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी, मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्ट रात्री सुद्धा उघडतं. हे आपण आतापर्यंत 2-3 वेळा पाहिलेलं आहे. मग अशा रीतीनं जेव्हा सुटीचे न्यायाधीश होते जस्टिस कृष्णा अय्यर, मग हे मॅटर गेलं जस्टिस कृष्णा अय्यर साहेबांच्याकडे. जेव्हा हे मॅटर कृष्णा अय्यर साहेबांच्याकडे गेलं त्याचं पूर्ण हिअरिंग झालं आणि तिचं पूर्ण हिअरिंग झाल्यानंतर त्यांनी केस ऐकली आणि 25 तारखेला त्याचा निकाल देऊन 24ला केस ऐकली, 25ला निकाल देऊन टाकला. त्यांनी 25ला असा निकाल दिला कंडिशनल स्टे इज ग्रँटेड.
जे खाली सिन्हा साहेबांनी सांगितलं ना की यांची इलेक्शन रद्दबादल ठरवलेली आहे. शी इज नो मोर मेंबर ऑफ पार्लमेंट. मेंबर ऑफ पार्लमेंट नसेल तर पंतप्रधान पण नाही राहणार, आणि म्हणून त्यांची इलेक्शन स्टेट असाइड झाली. त्याच्या विरुद्ध अपील कुठे झालं? सुप्रीम कोर्टात. आणि कृष्णा साहेबांनी सांगितलं की त्यांना जोपर्यंत मुख्य केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत दोन गोष्टी करूया, त्यांना पंतप्रधान राहता येईल, मात्र कोणत्याही पार्लमेंटच्या इलेक्शनवरती कोणत्याही ठरावावरती मतदान करता येणार नाही. शी कॅनॉट व्होट बट शी कॅन बी अ प्राईम मिनिस्टर. अशी ऑर्डर झाली कुणाची? जस्टिस कृष्णा अय्यर. ही ऑर्डर झाली, सुट्टीचे दिवस होते, ही ऑर्डर झाल्या सकाळी लगेचच त्यांनी, तेव्हा पालखीवाला वकील इंदिरा गांधीचे वकील होते. बघा किती इंटरेस्टिंग गोष्ट असतात. नंतर पालखीवाला सगळ्या केसमध्ये त्यांच्या विरुद्ध होते, पण या केसमध्ये त्यांच्या बाजूचे होते, आणि त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या बाजूचं आर्ग्युमेंट केलं, आणि कृष्णा अय्यर साहेबांच्याकडनं त्यांना त्या दिवशी ती स्टे ऑर्डर मिळाली. स्टे ऑर्डर मिळाल्याबरोबर 5 वाजता ही स्टे ऑर्डर मिळाली. 5 वाजता ही स्टे ऑर्डर मिळाली. पालखीवाला मुंबईला पोहोचले. त्यांच्या आत्मवृत्तात त्यांनी सांगितलंय की मला 5 वाजता ऑर्डर हातात मिळाली, मी त्यांना भेटलो, ऑर्डर त्यांना दिली, आणि मी संध्याकाळच्या विमानानं मुंबईला पोहोचलो. ते संध्याकाळच्या विमानानं मुंबईला पोहोचले. ह्या ऑर्डरचा उपयोग करून घेऊन इंदिरा गांधीने, तेव्हा फखरुद्दीन अली अहमद नावाचे प्रेसिडेंट होते, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, मग राष्ट्रपतींच्याकडे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचं पत्र पाठवलं आणि सांगितलं की भारताला आता आणीबाणीची जरुरी आहे. आजचा विषय इथे आला मित्रांनो, पण हे सगळं आल्याशिवाय ते येत नव्हतं. आणि मग त्यांनी त्याला कळवलं की भारतीय राज्यघटनेच्या पार्ट 18 मध्ये कलम 352 ते 360 हा जो भाग आहे त्यापैकी 352 कलमाचा तुम्ही अवलंब करा. आणि काय आहे 352 कलम? प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी. आता भारतात तुम्हाला आता आणीबाणी जारी करायची आहे. भारताच्या संविधानामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी असतात. 352 आर्टिकल प्रमाणे अंतर्गत गोष्टीसाठी, लढाईसाठी असेल तर, सुरक्षा भारताची धोक्यात असेल तर. 356 खाली एखाद्या प्रांताचा कारभार नीट चालत नसेल तर त्या प्रांतापुरती राष्ट्रपतीची राजवट आणायची. आणि 360 आर्टिकल प्रमाणे काय होतं तर, जेव्हा द फायनान्शियल क्रेडिट ऑफ इंडिया इज इन डेंजर देन देअर कॅन बी फायनान्शियल इमर्जन्सी. आता त्यांनी सांगितलं हे बाकीचे इमर्जन्सी आपल्याला नकोत, आपल्याला कोणची इमर्जन्सी पाहिजे? आर्टिकल 352. काय आहे आर्टिकल 352? When the President of India is satisfied that grave danger exists to the security of India or any part thereof due to war, external aggression or armed rebellion, and it is so communicated to him in writing by the Prime Minister and the Council of Ministers so appointed under Article 75 of the Constitution, then he shall proclaim the emergency. काय काय आवश्यक होतं? 3 गोष्टी. वार पाहिजे, किंवा अंतर्गत बंडाळी पाहिजे, किंवा कोणाचं तरी परकीय अतिक्रमण पाहिजे. हे 3 झालं. आणि जर का त्यांना असं वाटलं अरे भारताच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला आहे, मग त्यांना स्वतःला काय करता येत नाही, त्यांना कोणी सांगितलं पाहिजे? प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. मग जर का प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स यांनी त्यांना लेखी कळवलं, मग त्यांनी काय करायचं? शाल. मग त्यांनी मात्र पास करायचं, प्रोक्लेमेशन करायचं. याचा आधार घेऊन असं पत्र यांनी त्याला दिलं. आणि त्यांना ते पत्र मिळाल्यानंतर तेव्हाच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी रात्री 11 वाजून काही मिनिटांनी हा आदेश काढला की जो आजच्या दिवशी रात्री काढलेला होता. आणि मग तो आदेश काढल्याबरोबर काय आदेश काढला? तो आदेश म्हणजे काय? तर आर्टिकल 353, आर्टिकल 358 आणि आर्टिकल 359 हे जे 3 आर्टिकल आहेत हे कॉन्सिक्वेन्शियल आहेत. एकदा जर का 352 आर्टिकल आलं रे आलं, हे पुढचे 3 आर्टिकल आपोआपच लागू होतात. भारतामध्ये आतापर्यंत 3दा अशा प्रकारची आणीबाणी आलेली आहे. जेव्हा पहिलं चायना वार झालं 1962ला, 1962 ते 1967 पहिली आणीबाणी आलेली होती नेहरूंच्या काळामध्ये. दुसरी आणीबाणी 1971 ते 1977, केव्हा बांगलादेशची, पाकिस्तानचं विभाजन झालं, बांगलादेशची निर्मिती झाली, आणि मग तेव्हा जी आणीबाणी चालू होती ती 77 पर्यंत राहिलेली होती. आणि तिसरी आणीबाणी म्हणजे ही 25 जून 1975 ते 21 मार्च 1977. दोन्ही आणीबाणी शेवटी 21 मार्च 1977ला रद्द झालेल्या होत्या. कॉन्करंट आणीबाणी चालू होत्या. आणि मग ही आणीबाणी लागू झाल्याबरोबर 3-4 गोष्टी घडतात. सगळी पॉवर असते ना ती सेंटरच्या हातामध्ये एकत्रित होते. हे जे आपण पाहतो ना फेडरेशन अँड कसं आहे फेडरेशन, आणि महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य, नथिंग डुईंग, हे सगळ्या बाउंड्रीज नसतं. सगळे अधिकार कोणाकडे? सेंटर. सुरक्षतेच्या कारणास्तव देशभरचे सगळे अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंट आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या हातामध्ये एकत्रित होतात, कॉन्सन्ट्रेट होतात संरक्षणासाठी. एवढंच नाही होत तर फंडामेंटल राईट्स ऑफ द सिटिझन्स आर सस्पेंडेड.
आर्टिकल 19 as to freedom, 7 freedoms is suspended. आणि एवढंच नव्हे तर अदर फंडामेंटल राईट्स आर ऑल्सो सस्पेंडेड. हे झाल्याबरोबर त्यांना हे शस्त्र मिळाल्याबरोबर त्यांनी लाखोच्या संख्येने लोक उचलले आणि जेलमध्ये टाकले. एवढंच नव्हे तर जेव्हा रात्री 11 वाजता हे प्रोक्लेमेशन आलं, 11:30 वाजता हे प्रोक्लेमेशन आलं, तर त्यानंतर लागोलाग दिल्लीच्या आसपास जेवढे प्रेस होत्या, जेवढे वर्तमानपत्राचे प्रेस होत्या, यांना छापता येऊ नये म्हणून त्या भागातले सगळे लाईट तिथल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाला सांगून बंद करण्यात आले. का? उद्याच्या पेपरात काही छापायचं नाही. देयर वॉज न्यूज ब्लॅकआउट फॉर फ्यू डेज. कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये काय छापायचं हे सरकार ठरवत होतं. प्रत्येक वर्तमानपत्राच्या कचेरीमध्ये एक सरकारी माणूस असायचा आणि तो सेन्सर करायचा वेदर दिस इज टू बी रिटन ऑर नॉट. त्याने जर ओके केलं तर छापायचं, नाही तर नाही छापायचं. दिस वॉज न्यूज ब्लॅकआउट, दिस वॉज सेन्सॉरशिप. आणि हे सगळं एकीकडे घडत होतं आणि दुसरीकडे लाखो लोक तुरुंगात डांबले जात होते. लाखो लोक जेव्हा तुरुंगात डांबले गेले मित्रांनो, त्यांची कोणती चौकशी नाही. आज बघा, एखादा गुन्हेगार असतो ना, अगदी एकदम थर्ड क्वालिटीचा गुन्हेगार असतो ना, मोठा गुन्हेगार, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, बेल, राईट टू बेल. मग आमच्या CRPC खालच्या तरतुदी किंवा BNSS खालच्या तरतुदी, या कोर्टात जा, नसेल तर सेशन्स कोर्टात जा, नाहीतर मग हायकोर्टात जा, नाहीतर सुप्रीम कोर्टात जा. यांनी सांगितलं कोणत्याच कोर्टात नाही जायचं. नो इन्क्वायरी, नो इन्व्हेस्टिगेशन. तुम्ही कुठेच बाजू नाही मांडायची. तुरुंगात टाकले ते 21 महिने तुरुंगातच होते फॉर 21 months. आणि किती लोक होते? मोर दॅन 1 लाख. आणि त्या काळात त्याने एक कायदा केला होता, मिसा, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट. त्यात मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट खाली त्यांनी बदल केले आणि त्या खाली कारण द्यायची काही गरज नाही. तुम्हाला कशासाठी अरेस्ट केलंय काय सांगायचं नाही, अरेस्ट केले आत राहा. दिस वॉज ऍब्सोल्युटली अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, दिस वॉज ऍब्सोल्युटली अगेन्स्ट द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. पण त्यांना एकच होतं, काय? आर्टिकल 352, आर्टिकल 353, आर्टिकल 358 आणि आर्टिकल 359 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्या आधारे त्यांनी सगळ्यांना डांबून टाकलं आणि हे सगळे डांबलेले लोक 21 महिने आत बसलेले होते. मग त्यांच्यापैकी काहींनी विविध हायकोर्टामध्ये रिट पिटिशन्स केले. आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 226 प्रमाणे यांनी अनेक हायकोर्टामध्ये काय केले तर रिट पिटिशन केले. आणि हायकोर्टाच्या पॉवर्स तुम्हाला माहिती आहेत, यू मस्ट हॅव स्टडीड. नाऊ देअर आर पॉवर्स कॉल्ड ॲज रिट पिटिशन्स. किती प्रकारचे रिट असतात? 5 रिट्स. रिट ऑफ हेबियस कॉर्पस, रिट ऑफ मॅन्डेमस, रिट ऑफ प्रोहिबिशन, रिट ऑफ सर्सिओरर आणि रिट ऑफ कोवारंट. हे 5 रिट असतात. यापैकी बाकीचे आता आपल्याला संदर्भात नाहीत. रिट ऑफ हेबियस कॉर्पस. हेबियस म्हणजे ऑर्डर टू प्रोड्यूस, कॉर्पस मीन्स बॉडी फिजिकली. हेबियस कॉर्पस म्हणजे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट कोणत्याही अथॉरिटीला सांगू शकतं. त्यांचं काय झालं ते आपण नंतर बघू. पहिलं त्यांना आमच्या समोर घेऊन या. प्रेझेंट फिजिकली, विल व्हेरीफाय त्यांचं काय बरं वाईट झालं, काय तुम्ही त्यांना मारहाण केली, काय त्यांच्या हक्काचं उल्लंघन झालं आहे, काय आम्ही तपासू. पहिले इथं घेऊन या, आम्ही विचारू. त्याला म्हणतात हेबियस कॉर्पस. मग हे जे लाखोच्या संख्येनं लोक विविध जेलमध्ये डांबून ठेवलेले होते, त्या सगळ्या डांबून ठेवलेल्या लोकांच्या वतीनं विविध हायकोर्टात रिट पिटिशन झालेले होते, हेबियस कॉर्पस. आणि मग त्यापैकी 9 हायकोर्ट असं म्हणाले दिस इज अनकॉन्स्टिट्युशनल. 9 हायकोर्टांनी निर्णय दिले हे जे सगळं झालंय हे काय आहे? घटनेच्या विरुद्ध आहे. अशा प्रकारची इमर्जन्सी आणि अशा प्रकारचं डिटेन्शन हे घटनेला मंजूर नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं दे शॅल बी फोर्थविथ रिलीज्ड. त्यांना ताबडतोब सोडा असं सांगण्यात आलं. त्याच्या विरुद्ध सरकारने अपील केलं सुप्रीम कोर्टात. हे एवढं सगळं केलं परत अपील पण केलं परत. आणि दॅट अपील इज नोन ॲज EDM जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला. ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जबलपूर सिटी वर्सेस शिवकांत शुक्ला was the appeal on behalf of the government against the judgment of the 9 high courts. 9 हायकोर्टाच्या विरुद्धच अशा प्रकारचं एक त्यांनी एक अपील सुप्रीम कोर्टासमोर केलं आणि ते हिअरिंगला आलं. त्याचा निकाल 28 एप्रिल 1976 रोजी लागला. 28 एप्रिल 1976. आणि 28 एप्रिल 1976 रोजी 5 न्यायमूर्तींच्या समोर ते अपील लागलं. व्हेरी इंटरेस्टिंग नाव. 5 न्यायमूर्तींच्या समोर जेव्हा ते लागलं, चीफ जस्टिस वॉज एन रे. कोणचे चीफ जस्टिस? जे 7 विरुद्धच्या RC कुपर मध्ये 10 विरुद्ध 1 मध्ये होते, ते आता चीफ जस्टिस झालेले होते. कारण आपण पाहिलं सगळ्यांना काढून टाकलं आणि त्यांना चीफ जस्टिस केलेलं होतं. बाकीचं सुपर सेशन केलेलं होतं आणि त्यांना चीफ जस्टिस केलं होतं. नेमके या केसमध्ये ही वॉज द चीफ जस्टिस ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि त्यांच्याशिवाय अजून जजेस होते. अनदर जज वॉज जस्टिस YV चंद्रचूड. यशवंतराव चंद्रचूड हे दुसरे जज होते. थर्ड जज वॉज
PN भगवती. फोर्थ जज वॉज जस्टिस MH बेग. कोणचे? इंदिरा गांधीच्या केसमध्ये आधी नेमलेले हे सगळे 4 जज होते. फिफ्थ जज वॉज जस्टिस हंसराज खन्ना, HR खन्ना. अशा 5 न्यायमूर्तींच्याकडे ही केस लागली. जेव्हा ही केस कोर्टासमोर सुरू झाली मित्रांनो, अंगावरती रोमांच येतील अशी परिस्थिती होती. अशी लोक की जे नंतर पंतप्रधान झाले, असे लोक की जे नंतर मुख्यमंत्री झाले, अशा प्रकारचे शेकड्यानी लोक, लाखोच्या संख्येनं हे लोक त्यांनी डांबून ठेवलेले होते. अनेकांच्या घरच्या मुलांच्या फिया भरायला सुद्धा पैसे नव्हते. अनेकांच्या घरच्या लोकांना खायला अन्नधान्य नव्हतं. अशा लोकांना विना चौकशी घटना असताना सुद्धा, फंडामेंटल राईट असताना सुद्धा डांबून ठेवलेलं होतं. आणि आता जेव्हा ह्या 5 न्यायमूर्तींच्या समोर चौकशी झाली, तेव्हा सरकारची बाजू मांडायला अटॉर्नी जनरल येत असतात. खाली आपल्याला ॲडव्होकेट जनरल असतात. आणि घटनेमध्ये तिथं कोण असतात? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आणि जेव्हा ते अटॉर्नी जनरल आले, त्यांचं नाव होतं निरेन डे. जेव्हा हे निरेन डे तिथे आले, हे 5 लोक समोर बसलेले होते. आणि मग ह्या 5 लोकांनी त्या निरेन डेला एक प्रश्न विचारला. काय म्हणले अटॉर्नी जनरल, आता तुम्ही तर सांगितलं की ह्या घटनेने आम्हाला सगळे अमर्याद सत्ता दिली, मग ह्या जगण्याचा हक्क पण नाही का? व्हॉट आर्टिकल 21 सेज? राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. हे आपण जापनीज राज्यघटनेतनं घेतलंय. आणि मग हा जो अधिकार त्यांना दिलेला होता, हा पण नको का? त्याला जगायचा अधिकार पण नाही ठेवायचा का? आज तो तर फाशी दिल्याशिवाय आपण कोणाला तो अधिकार नाकारत नाही. इव्हन फाशी देणाऱ्या माणसाला सुद्धा राईट टू लाईफ असतो. मग ह्या लोकांना ज्यांना तुम्ही पकडले, अजून चौकशी नाही, गुन्हे सिद्ध झाले नाहीत, त्यांना जगण्याचा तरी अधिकार आहे का नाही? आणि त्यांनी अत्यंत ब्लॅटंट सांगितलं, नो लॉर्डशिप, देर इज नो सच राईट एक्झिस्टिंग टू इंडियन सिटीजन्स. मग जर का एकदा आम्ही इमर्जन्सी डिक्लेअर केली की तुम्हाला जगायचा पण अधिकार नाही, असं त्यांनी ब्लॅटंटली सुप्रीम कोर्टासमोर सांगून टाकलं. इश्यू वॉज व्हेरी सिम्पल देन. एक वेळचा इश्यू होता, भारतीय लोकांना जगण्याचा तरी अधिकार आहे की नाही. आणि या केसमध्ये ह्या शेकडो हजारो लोकांना तुम्ही डांबून ठेवले, हे तरी बरोबर आहे की नाही? आणि अनफॉर्च्युनेटली जसं मी मगाशी सांगितलं की देर वॉज इमर्जन्सी, म्हणजे कसं लोकशाहीला एक धक्का आहे, धब्बा आहे, तसं न्यायसंस्थेला एक धब्बा लागला मित्रांनो. आणि न्यायसंस्थेला लागलेला धब्बा म्हणजे या कोर्टाचं 28 एप्रिल 1976ला आलेलं निकालपत्र. 28 एप्रिल 1976ला या 5 न्यायमूर्तींच्या समोर निकालपत्र येणार होतं. आणि ते निकालपत्र 4 विरुद्ध 1 दिलं गेलं. 4 न्यायमूर्तींनी सांगितलं की सरकारने केलेलं बरोबर, इमर्जन्सी बरोबर, डिटेन्शन बरोबर, कोणतेही अधिकार त्यांना द्यायचे नाहीत हेही बरोबर. फक्त एकच न्यायमूर्ती होते, ते म्हणाले दिस इज रॉंग, दिस इज अनकॉन्स्टिट्युशनल, यांना त्वरित सोडलं पाहिजे बिकॉज इट इज व्हायोलेटिंग ऑफ फंडामेंटल राईट्स. असं कोणी सांगितलं? जस्टिस हंसराज खन्ना. ते 4 तर आपल्याला नोंद होते, आता 1, 2, 3, 4 नावं घेतले. आणि ह्यांनी मात्र सांगितलं असं होणार नाही. त्यांचे पुस्तक लिहिले हंसराज खन्नानी. त्या पुस्तकाचं नाव आहे नायदर रोजेस नॉर थॉर्न्स. म्हणजे मला माझ्या न्यायसंस्थेच्या कामात गुलाबही मिळाले नाहीत आणि काटे पण मिळाले नाहीत, पारितोषिकही मिळालं नाही आणि फार त्रासही झाला नाही, अशा प्रकारचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकात ते सांगतात की जेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी 28 एप्रिलला हा निकाल द्यायचा होता, 27 एप्रिलला ते रात्रभर जागे होते. आणि ते जेव्हा रात्रभर जागे होते, ते त्यांच्या दिवाणखान्यासारख्या चक्रा मारत होते. आणि त्यांची कन्या मध्यरात्री उठली आणि तिने विचारलं, बाबा आज तुम्ही रात्रभर का असे अस्वस्थ वाटताय? आणि मग जेव्हा त्या मुलीनं विचारलं की बाबा तुम्ही असे अस्वस्थ का आहेत, त्यांनी सांगितलं, बघ बेटा, म्हणले उद्या माझी परीक्षा आहे. परीक्षा काय तुम्हाला मला नाही, त्यांना पण असते, चीफ जस्टिसला पण असते. आणि मग त्याने सांगितलं, बघ बेटा, माझी उद्या परीक्षा आहे. एकीकडे मला भारताचं सरन्यायाधीश होण्याची संधी आहे आणि दुसरीकडे माझ्या घटनात्मक मूल्याशी तडजोड करायची वेळ येणार आहे. तर आता मी माझ्या घटनात्मक मुद्द्याशी तडजोड करू, मूल्यांशी तडजोड करू, माझं ते नैतिक बळ मी घालून बसू का मी चीफ जस्टिस साठी प्रयत्न करू? विच आय शॅल सॅक्रिफाईस. एक सोडावं लागणार आहे, एक तर चीफ जस्टिसशिप सोडावी लागणार आहे, नाहीतर मग माझं नीतिमूल्य सोडावं लागणार आहे. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी मुलीला उत्तर दिलं नाही, फक्त एवढं सांगितलं. मुलगी पुन्हा झोपली. तिला ते गांभीर्य समजलं नसेल, कारण ते आमच्या सारख्याला अजून पूर्ण समजलेलं नाही. मग ती झोपली. नंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात गेले आणि निकालावरती त्यांनी सांगितलं, आय डोंट अग्री विथ द मेजॉरिटी. निकाल दिला. हा निकाल झाल्यानंतर त्या 4 न्यायमूर्तींनी मात्र काय सांगितलं? डिटेन्शन इज लिगल. ती जी इमर्जन्सीची घोषणा आहे ती बरोबर, आर्टिकल 352 बरोबर, 353 बरोबर, 358 बरोबर, 359 बरोबर, फंडामेंटल राईट्स आर सस्पेंडेड, राहू द्या ना तुरुंगात म्हटलं. असं कोण म्हणाला?
4 जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. आज एखाद्या माणसाला, एखाद्या तडीपार गुन्हेगाराला 1 दिवस जास्त ठेवलं ना तर ते इन्स्पेक्टरची नोकरी जाते. आणि इथे तर मात्र लाखो लोकांना 21 महिने ठेवले. त्या दिवशी त्यांना 25 जून 1975 सालापासून 21 मार्च 1977 पर्यंत विना चौकशी डांबलेलं होतं. सुप्रीम कोर्ट म्हणाले राहून द्या ना, फक्त एक जज म्हणाले नाही. त्यानंतर भारतामध्ये न्यूज ब्लॅकआउट होता. तुम्हाला छापताच येत नव्हतं, सरकारच्या विरुद्ध छापायचंच नव्हतं, कारण वर्तमानपत्राला ती परवानगीच नव्हती. मात्र जरीही भारतातल्या वर्तमानपत्रानं छापलं नाही तरी न्यूयॉर्क टाइम्सने याच्यावरती अर्धपान बातमी छापली. न्यूयॉर्क टाइम्स जगातलं सगळ्यात प्रतिष्ठित वर्तमानपत्र, त्यांनी अर्धपान बातमी छापली, यांचा फोटो पण छापला आणि त्यांनी लिहिलेलं वाक्य मित्रांनो फार लिहून ठेवण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं, इफ एट ऑल इन फ्युचर टेम्पल ऑफ डेमोक्रेसी इज रिकॉन्स्ट्रक्टेड इन इंडिया देन आयडॉल ऑफ जस्टिस हंसराज खन्ना शॅल बी इन्स्टॉल्ड देअर इन. म्हणजे काय, ते असं म्हणाले की भारतामध्ये आता लोकशाही जवळजवळ संपल्यासारखीच आहे, पण यदाकदाचित भारतामध्ये पुन्हा असं लोकशाहीचं जर का मंदिर बांधण्यात आलं, मूर्ती कोणाची बसवायची? जस्टिस HR खन्ना. आणि मग अशा रीतीनं ते झालं. HR खन्ना नंतर ठरल्याप्रमाणे झालं. पुढे काय झालं तर यथावकाश एन रे रिटायर झाले. कोण होते अजून? YV चंद्रचूड, जस्टिस MS बेग, जस्टिस भगवती. जेव्हा यांची वेळ आली तेव्हा यांना चीफ जस्टिसशिप काय दिली गेली आणि मग इतरांना चीफ जस्टिसशिप दिली. ते बाकीचे 3 नंतर जज झाले, यांना मात्र चीफ जस्टिसशिप दिली गेली नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या हितासाठी भांडणारे आणि सगळ्यांच्या लक्षात राहणे. सगळे न्यायाधीश आपण विसरलो, एकच न्यायाधीश लक्षात राहिला तुमच्या, कोण? हंसराज खन्ना. तसे त्या हंसराज खन्नानी नागरिकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आपलं चीफ जस्टिस पद सुद्धा सोडून दिलं. आणि अशा प्रकारे या इमर्जन्सीचा दुसरा किंवा एक पहिला अध्याय संपला. हे झाल्याबरोबर हे सगळं एकीकडे होत असताना त्यानंतर ह्या निकालपत्रावरती अत्यंत टीका झाली मित्रांनो, खूप मोठी टीका झाली. ही टीका झाल्यानंतर जस्टिस भगवती सरांनी, ही वॉज अ व्हेरी ग्रेट जज, जस्टिस भगवती, त्यांनी कबूल केलं की वी डिलिव्हर्ड अ रॉंग जजमेंट. एका भाषणात ते स्वतः असं म्हणाले की यस, माझ्याकडनं चूक झाली, आम्ही चुकीचं निकालपत्र दिलं. एक कार्यक्रम चालू होता दिल्लीच्या एका सभागृहामध्ये आणि तिथं सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस पण आलेले होते. माझी नव्हे, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आलेले होते आणि ह्या निकालपत्राची चर्चा सुरू झाली. मित्रांनो, आपण कधी न ऐकलेली, आमच्यासारख्याने बोलू नये, तुम्ही ऐकू नये, अशी घटना तिथे घडली. आणि चीफ जस्टिस असं म्हणाले की दिस जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट डिझर्व्स टू बी पुट इन डस्टबिन. ते चीफ जस्टिस, निकालपत्र देणारे चीफ जस्टिस, ते असं म्हणाले की सुप्रीम कोर्टाचं हे असं निकालपत्र आहे की ते कुठे ठेवलं पाहिजे? इन डस्टबिन. म्हणजे थोडक्यात हे टाकाऊ निकाल आहे, हा आपण काय लक्षात घेतला नाही पाहिजे, असं सगळ्यांची त्याच्यावरती टीका झाली. जजमेंट वॉज डिलिव्हर्ड 28 एप्रिल 1976. हे निकाल लागल्यानंतर तरी ते लोक सोडलेले नव्हतेच, ते आताच होते बिचारे सगळे, काही लाखांनी लोक. हे सगळं झाल्यानंतर आता इंदिरा गांधींना 77 साली IBचा रिपोर्ट आला. 78 इलेक्शन व्हायचे होते पुढचे, आणि त्यांना IBचा रिपोर्ट आला किंवा त्यांच्या सिक्रेट सर्व्हिसेसचा रिपोर्ट आला, भारतामध्ये तुम्हाला फार चांगली परिस्थिती आहे, इलेक्शन लावून टाका. आणि मग त्यांनी इलेक्शन लावली. पण ह्या सगळ्या प्रकारामुळे भारतभर असंतोष निर्माण झालेला होता, लोक पेटून उठलेले होते आणि मग त्यांना मात्र फार मोठा पराभव पत्करावा लागला. आणि मग काय आलं तर मोरारजीचं गव्हर्नमेंट निवडून आलं, मोरारजी निवडून आले आणि त्यांचं गव्हर्नमेंट निवडून आलं. ते निवडून आलं त्याच दिवशी ह्या सगळ्या लोकांची सुटका करण्यात आली. तोपर्यंत 21 महिने ही सगळी मंडळी आत डांबून ठेवण्यात आलेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या प्रकारची इमर्जन्सी आपण अनुभवलेली आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की लोकशाहीमध्ये ही अत्यंत घडलेल्या वाईट घटनांच्यापैकी एक घटना आहे किंवा तो काळा भाग आहे. मात्र ते जजमेंट एक्सप्रेसली कुठं ओव्हररूल नाही झालं, लोकांनी ते फॉलो नाही केलं. सुप्रीम कोर्टाने त्यानंतर हे जजमेंट कुठेही फॉलो केलं नाही, पण ते ओव्हररूल पण झालं नाही. कायद्याचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला माहित असेल, जजमेंट्स आर फॉलोड, दे आर कन्फर्म, दे आर रिव्हर्स्ड और दे आर ओव्हररूल्ड. दिस जजमेंट वॉज नॉट एक्सप्रेसली ओव्हररूल्ड. चुकीचं असे नका, चीफ जस्टिस चुकीचे म्हणतात तरी ते ओव्हररूल झालेलं नव्हतं. कधीचं निकालपत्र? 28 एप्रिल 1976. ते एक्सप्रेसली ओव्हररूल व्हायला 2017 सालच घडलं. 2017 साली जस्टिस पुट्टुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, त्याला आपण आधार केस असं म्हणतो किंवा प्रायव्हसी केस असं म्हणतो, त्या केसमध्ये दॅट हॅज बीन एक्सप्रेसली ओव्हररूल्ड.
या केसमध्ये आता 9 जजेस नेमले गेले. जस्टिस केहर वॉज द चीफ जस्टिस, आणि जस्टिस केहर चीफ जस्टिस असताना 9 लोक नेमले गेले. 9 न्यायमूर्तींनी एक मतानं सांगितलं दॅट जजमेंट इज बॅड इन लॉ, that requires to be overruled. That judgment of 1976 came to be overruled by the Supreme Court in the year 2017. Could you overrule केलं? That judgment was delivered by Justice Y.V. Chandrachud of the Supreme Court. This judgment was delivered by his son, Dr. Chandrachud, in the year 2017. म्हणजे थोडक्यात वडिलांचं निकालपत्र 76 सालचं 2017 साली मुलानं ओव्हररूल केलं. अशा याच्यातलं एक छोटासा बारकावा मित्रांनो आहे. अशा पद्धतीनं एकदा ही इमर्जन्सी येऊन गेलेली आहे, पण भारतीय लोकशाही इतकी परिपक्व आहे की अशा प्रकारचं धाडस कोणी करू शकणार नाही. न्याय संस्थेवरती वर्चस्व नाही. तसंच तुम्हाला अशा पद्धतीनं भारताच्या ह्या राज्यघटनेला हायजॅक कधी करता येणार नाही. दॅट कॅनॉट बी हायजॅक. का बरं? हे तर आपला आजचा अध्याय संपला किंवा आपला डिस्कशन. का बरं असं घडलं असावं? घडण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही राज्यघटना इतर देशासारखी लिहिलेली नाही. दिस इज नॉट बुक. हे काय साधं पुस्तक नव्हे. राज्यघटना म्हणजे दिस इज अ होली बुक, दिस इज अ सॅक्रेड बुक. जेव्हा आपण 60 पेक्षा जास्त देशांचा अभ्यास केला, ह्या लोकांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास केला, 299 लोकांनी, आणि त्याच्यातून विचार मंथन करून ह्या ज्येष्ठांनी जे अमृत कलश निर्माण केला ना, अमृत काय असतं, त्याला अमृताचं काय वैशिष्ट्य असतं, ते काळानुरूप कधी नष्ट होत नाही. अमृत नष्ट होत नाही, ते नासत नाही. तसं भारताची राज्यघटना कधीही नष्ट होणार नाही. असं म्हटलं जातं, टिल देर इज अ सन अँड मून दिस कॉन्स्टिट्यूशन विल लास्ट. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही भारताची राज्यघटना राहणार आहे. का? काय असं वेगळं राज्यघटना पाहतो? पाकिस्तानचं बघा, कधी लष्करी सत्ता येते तर कधी लोकशाही असते. दर 2-4 वर्षाला फरक होतात. आपल्याकडे का होत नाही? And credit goes to 2 great personalities. One is Sir Benegal Narasimha Rao and another is Dr. B.R. Ambedkar. ह्या दोघांच्या बाबतीत 2-2 ओळी सांगतो मग संपवतो. काय व्हायचंय तुम्हाला? आमच्यासारखं होऊ नका. ह्या दोघांच्या सारखं होत आलं तर पहा. सर बेनेगल नरसिंहराव कोण होते तुम्हाला सांगतो. ही वॉज ICS ऑफिसर. ते एका खेड्यातनं गेले आणि इंग्लंडमध्ये जाऊन ICS ऑफिसर झाले. आल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी कलेक्टर म्हणून काम केलं, ते सोडलं. नंतर ते हायकोर्ट जज झाले, नंतर मंत्री झाले, आणि नंतर ही जी घटना समिती होती 299 लोकांची, त्यांचे सल्लागार झाले. ते ह्या सगळ्या 75 बॅरिस्टरांचे सल्लागार झाले. आणि मग त्यांनी अभ्यास करून ही राज्यघटना निर्माण करण्यासाठी केलं. एवढंच नव्हे तर जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर भारत सरकारतर्फे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ॲट हेग इन नेदरलँड्स ही बिकेम द फर्स्ट जज इन द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ऑन बिहाफ ऑफ इंडिया. भारताचे आंतरराष्ट्रीय कोर्टामधले पहिले जज होणारे ते सर नरसिंह बेनेगल. ते एक. आणि दुसरं कोण होतं? डॉक्टर आंबेडकर. त्यांच्या नुसत्या डिग्र्या लिहायचं तर पान पुरणार नाही आपल्याला मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे. मी इतके ज्येष्ठ लोकांनी हे काम केलं, अशी राज्यघटना लिहिली. मग त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना. आणि दे प्रोव्हाइडेड व्हेरी इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट. यू शॅल रिमेंबर देर इज इनबिल्ट मेकॅनिझम इन दिस कॉन्स्टिट्यूशन. काही ठिकाणी कसं असतं बघा की टेम्परेचर वाढलं की तो आपोआपच त्याचं टेम्परेचर कमी होतं आपल्या याच्यामध्ये AC मध्ये. तशा प्रकारचं इनबिल्ट मेकॅनिझम आहे. आणि ते इनबिल्ट मेकॅनिझम असं आहे, बाहेरून कोणी काय करायची गरज नाही. घटनेने तर सगळी सोय करून ठेवली. जर का हे आपले विविध अंग आपण तयार केलेत आणि एका अंगाने काम नाही केलं तर, समजा पार्लमेंटला आपण कायदा करायला सांगितलंय आणि पार्लमेंटने कायदा करायचं विसरूनच गेलं तर, तेवढं जा आम्ही नाही कायदा करत, मग आपण गप्प राहायचं? कारण घटनेने सांगितले पार्लमेंटने लोकांच्या हिताचे कायदे केले पाहिजेत आणि गरज असताना कायदा नाही केलं तर दुसरं कायदा करणारी यंत्रणा कुठे भारतात? मग काय होईल? देन सुप्रीम कोर्ट बिकम्स ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह. ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. आणि मग सुप्रीम कोर्ट म्हणतात ठीक आहे तुम्ही करत नाही ना, लोकहितासाठी कायदा पाहिजे ना, वी विल मेक द लॉ. सुप्रीम कोर्ट म्हणताय आर्टिकल 141 का 142 अन्वये आम्ही कायदे करत नाही, वी सिम्पली इंटरप्रिट द लॉ. बट व्हेनेवर देर इज नेसेसिटी सुप्रीम कोर्ट्स जजमेंट इज ॲज गुड ॲज लॉ. कोर्टचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की ज्या वर्किंग प्लेसेस असतात, शिक्षण संस्था असतात, सरकारी जागा असतात, तिथे जर का एखाद्या भगिनीचं शोषण झालं असेल तर त्यासाठी काय लागते? विशाखा कमिटी. कुठून आली विशाखा कमिटी? अनेक वर्ष पार्लमेंटने काही कायदाच केला नव्हता, अनेक भगिनींना त्रास होत होता. शेवटी सुप्रीम कोर्टासमोर जेव्हा ती राजस्थानची केस आली तेव्हा त्या विशाखाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणालं जोपर्यंत हे पार्लमेंट कायदा करणार नाही तोपर्यंत आम्ही म्हणू तो कायदा विशाखा कमिटी.
म्हणजे जर का भारताच्या राज्यघटनेनं हा जो इनबिल्ट मेकॅनिझम सांगितलाय, एक अंग फेल व्हायला लागलं, ते लोळं पडायला लागलं, तर दुसरं अंग डबल जोमाने काम करतं. सुप्रीम कोर्ट नेहमीचं काम सोडून हे जास्तीचं काम करतं. आणि असं इनबिल्ट मेकॅनिझम आंबेडकरांनी ह्या घटनेत रुजवलेलं आहे. आणि म्हणून ही घटना कधी नष्ट होणार नाही. कितीही हल्ले झाले, आपण तर हे 3 हल्ले पाहिलेत, कितीही हल्ले झाले, कितीही त्याच्यावरती झाले, तरी सुद्धा अशा प्रकारची ती रचना असल्यामुळे घटना कधीही नष्ट होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या राज्यघटनेचं, ह्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी कोण आहे? द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आणि म्हणून अशा प्रकारची ही राज्यघटना आणि अशा प्रकारचे त्याच्यातून घडलेले हे इमर्जन्सीचा इतिहास हा खरा आपला आजच्या चर्चेचा किंवा संवादाचा विषय होता. मला असं वाटतं की ह्या तासाभरामध्ये आपण बऱ्यापैकी स्टार्ट टू फिनिश किंवा तो वाद कसा आधी प्रॉपर्टीतून निर्माण झाला, जर का आपण सुप्रीम कोर्टाचं अध्ययन केलं मित्रांनो, आणि जर का तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं अनालिसिस केलं, एक ट्रेंड असतो. आणि तो ट्रेंड असा आहे, 1950 सालापासून 1976 सालापर्यंत सुप्रीम कोर्ट वॉज डीलिंग विथ प्रॉपर्टी मॅटर्स. मुख्यत्वे करून ज्या केसेस यायच्या, ज्या केसेसकडे आपण गेलो, आपण सुद्धा पाहिलं गोलकनाथ पर्यंत, आय एम सॉरी केशवानंद भारतीपर्यंत, दे वर प्रॉपर्टी रिलेटेड मॅटर्स. आणि जेव्हा आपण ह्या केसकडे गेलो आताच्या ईडीएम जबलपूरकडे, वैयक्तिक हक्क, म्हणजे थोडक्यात 76 पर्यंत इट वॉज प्रॉपर्टी लॉज अँड डेव्हलप्ड इन द सुप्रीम कोर्ट. अँड आफ्टर 76 इंडिव्हिज्युअल राईट्स लॉ डेव्हलप इन द सुप्रीम कोर्ट. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज हे विश्लेषण केलेलं आहे. आणि आजच्या ह्या दिवशी जरा सुदिन म्हणणं जरासं अवघड आहे, पण कमीत कमी त्या दिवसाची आठवण ठेवल्यामुळे अशा प्रकारे परत आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये दिवस येऊ नये म्हणून प्राध्यापक बडेंनी जो कार्यक्रम किंवा उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचं आणि आमच्या मित्राचं आभार व्यक्त करतो. मला असं वाटतं की तुम्हाला आजचं हे प्रतिपादन आवडलं असेल. थँक्यू. सेशन तुम्ही जो घेतलेला आहे, बऱ्याच जे झालेल्या घटना आहेत, आजकाल जे इझिली ॲक्सेसेबल इंटरनेट आहे त्याच्यावर पण आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या नव्हत्या. डिजिटल ॲक्सेसिबिलिटी एवढी आहे, पण तुम्ही जे मार्गदर्शन आज दिलेलं आहे ते खूप वाईटल होतं. जे बऱ्याच गोष्टी ते आम्ही पण कधी डिजिटली ॲक्सेस झालेलं नव्हतं. तुम्ही एवढा इम्पॉर्टंट टाइम काढला आमच्या स्टुडंटसाठी. इंटू लॉ अकॅडमीतर्फे मी सगळ्यांतर्फे आपले खूप आभार मानतो. सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड स्पेअरिंग युअर टाइम फॉर ऑल आवर स्टुडंट्स. थँक्यू सो मच सर.